गुड मॉर्निंग. आपण आज अर्थव्यवस्थेचं फर्स्ट लेक्चर इकॉनॉमिक राज्यसेवा कंबाईन दोन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्री आणि मेन्स या सिलेबसला समोर ठेवून आपण सगळा अभ्यासक्रमाचा जो मेन ऑपरेशन पार्ट आहे तो कंप्लीट डिटेल पाहणार आहोत. जसं बोर्डवर दिसतंय तसं राज्यसेवा एवढाच नाही तर कंबाईनही परीक्षेचा सिलेबस आहे आणि या सिलेबसच्या अनालिसिस मधूनच तुम्हाला आज ह्या सगळ्या गोष्टीची ओळख होणार आहे की एक्झॅक्ट कंबाईन आणि राज्यसेवा प्री मध्ये मेन्स मध्ये आपले मार्क कुठे जातात, कसे जातात, अभ्यासाचा अप्रोच कसा असला पाहिजे, आपली तयारी नेमकी कुठे चुकते, आपण नेमकं काय करणं आवश्यक आहे, या सगळ्या वेळेनं आपण या सिलेबस मध्ये प्रत्येक डिटेल पॉइंट डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये. कारण अनेक वेळा डेमो लेक्चर म्हटल्यानंतर आपण काहीतरी गोष्टी बस इंट्रोडक्शन म्हणून पाहतो, तर इंट्रोडक्शन म्हणून न पाहता मी असं म्हणेल की इथून पुढे कोणत्याही लेक्चर टॉपिक सिलेबस पेक्षाही जर सर्वात जास्त काही महत्त्वाचं असेल तर आजच्या सिलेबसचं अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. कारण इकॉनॉमीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला बरेच घटक दिसतात आहे. ते घटक म्हणजे आपण प्रामुख्याने पाहतो करंट अफेअर आहे, काही थेरीज आहेत, काही थिंकर्स आहेत, काही कन्सेप्ट आहेत, काही कंटेंट आहे, ह्या सगळ्यांचं संमिश्रण आहे. आणि जर गेल्या किमान 3 वर्षातला 2021, 22, 23ला पेपर मधला प्रीचा जर पार्ट बघितला तर आपल्याला दिसेल किमान 3 ते 4 प्रश्न हे थेरीज आणि थिंकर्स वरती विचारलेले आहेत. आर्थिक वृद्धी व विकासाबद्दल रॅग्नर रिक्स यांचा सिद्धांत ते लास्ट इयरला विचारले होते आहे आणि तसंच डेव्हलपमेंटचे सिद्धांत विचारले रिकार्डो, ॲडम स्मिथ, जे स्मिल यांच्या रिलेटेडचे प्रश्न थिंकर्सच्या रिलेटेड कंटिन्युअसली येताना दिसत आहेत. हा पार्ट शक्यतो अनेक पुस्तकात किंवा नोट्समध्ये कुठं दिसत नाही, कारण ह्या थेरीज शक्यतो इकॉनॉमीच्या सिलेबसचा पार्ट म्हणून पाहिलाच जात नाही. हा डायरेक्टली पाहिला जातो. जसं एक सिस्टम आहे इंडियन इकॉनॉमी, जसं आपण राज्यव्यवस्था पाहतो तसं इथंही इकॉनॉमीच्या सिलेबसमध्ये अर्थव्यवस्थाच पाहिली जाते. पण हल्ली प्रीच्या सिलेबस मधला पॅटर्न बघितला तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ते थेरीज, कन्सेप्ट आणि थिंकर्स याकडे झुकलेले दिसतात आणि त्याचा पार्ट आपल्या सिलेबससाठी, अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये काय काय होणार आहे? आजच्या लेक्चरमध्ये पहिला पार्ट जो तुम्हाला आयोगाच्या पेपर पॅटर्न प्रमाणे किती मार्काचं काय प्रपोर्शन आहे त्याचं इम्पॉर्टन्स मी सांगणार आहे, जे आपल्याला माहिती आहे पण आपण काही गोष्टी ग्रँटेड घेतो. एक जे मार्कांचा प्रपोर्शन आणि आपल्या अभ्यासाची जी स्ट्रॅटेजी आहे, आपण त्याला किती वेळ देतो, कसा वेळ देतो, कसं प्रपोर्शन, एक बेसिक 5 मिनिटाचा पार्ट असेल. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत या सिलेबसचा प्रत्येक पॉइंट. जे एवढं जरी केलं असेल किंवा पाहिलं असेल तरी इकॉनॉमीची तयारी करणं थोड्याही पद्धतीने अवघड जात नाही. पण प्रामुख्याने सिलेबस असा पाहिला जात नाही जसा आयोगाने दिलेला आहे किंवा आयोगाची पद्धत आहे. त्या लेवलवरती जर विचार केला तर हे काम कोणत्याही पद्धतीने डिफिकल्ट नाही आहे, पण गरज आहे त्याचीच जी गेल्या किमान 4 वर्षामध्ये आयोगानं त्याच्याबद्दलचं एक्झिक्युशन केलेलं आहे. आणि म्हणून आपण आज प्रत्येक पॉइंटला हायलाइट करू. तुम्हाला पहिल्या हार्डली 5-6 पॉइंट मध्ये लक्षात येईल आयोगाचा पेपर कसा विचारतात, क्वेश्चन्स कसे पॅटर्न टाकलेले आहेत, कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारलेत, हे बघूनच कळेल की आपण किती भरकटतो किंवा किती मोठ्या कोणत्या टॉपिकमध्ये आपण हरवलेला असतो त्याचा अंदाज येत नाही आहे. आणि आपण काही वेळेला काय होतं की अनेक पुस्तकं वाचलेत, अनेक काही वेळेस क्लास पण झालेत, पण सर्वात फंडामेंटल प्रॉब्लेम कुठे आहे आपल्या तयारीमध्ये त्याचाही अंदाज तुम्हाला यावा आणि पुढचं विजन कळावं की आपल्याला कोणत्या पद्धतीने काय कशी तयारी करायची आणि बारीक सारीक त्या प्रत्येक गोष्टीबद्दलचं डिटेल अनालिसिसही करू. ज्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी नोट डाऊन करणं आवश्यक वाटतंय त्या ठिकाणी त्या गोष्टी नोट डाऊन करा, कारण या पद्धतीने त्याला सिलेबसला पाहता येईल ज्या लेवलवरती त्याची गरज आहे. तर सुरुवात आपण करूयात या अभ्यासक्रमामध्ये. आपण जर प्रोपोर्शनल लेवलवरती काही गोष्टीचा विचार केला तर तुम्हाला यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट जाणवेल ती म्हणजे अभ्यासक्रमामध्ये याचं इम्पॉर्टन्स किती आहे. आपण जर विचारात घेतलं
तर राज्यसेवेसाठी, राज्यसेवा पूर्वसाठी आपल्याला 15 प्रश्न आहेत आणि 30 गुण आहेत, एक गोष्ट. त्यानंतर संयुक्त पूर्वचा विचार केला, संयुक्त पूर्व इथं सुद्धा 15 प्रश्न मॅक्झिमम आहेत, कधी कधी 12 होतात, कधी 13 होतात, परंतु त्याच रेंजमध्ये आपण जायला हरकत नाही. हे पूर्व परीक्षेसाठी आहे. तसंच राज्यसेवा जर विचारात घेतलं तर राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे त्याचं 1110 हे प्रश्न आहेत आणि तेवढेच 1110 हे गुण आहेत, म्हणजे 40 मार्कांचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, जे मुख्य परीक्षेतला पेपर नंबर 4 मध्ये दिसते आपल्याला आहे. शेवटी जर आपण 2024 टार्गेट आपण ठेवून काम करतोय, 2024 बेंचमार्क आहे, तर 2024च्या बेंचमार्क प्रमाणे मला कंबाईन राज्यसेवा प्री मेन्सच्या लेवलवरती तेवढा विचार आणि तशा पद्धतीने विचार करणं अत्यावश्यक आहे. पण ही काय गोष्ट होती, आपण रँडम पुस्तक घेतो ना अभ्यासाला सुरुवात करतो, काही वेळेस आपण विचार करतो आपल्याला काही जमतच नाही, आपल्याला इंटरेस्ट नाही, आवडत नाही, अवघड जातं, मग काय करू, जमेल तेवढं करू, जसं जमेल तसं होऊ देऊ, बाकी तर मी बघूनच घेतो. तर बघून घेण्यासारखं कुठंच काही नाही आहे. बघून घेण्यासारख्याच्या घटकाच्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळेल मॅथ रिझनिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं मॅथ रिझनिंगच्या ठिकाणी विशेष डिसास्टर जास्त आहे. तयारी चांगली झाली असते, वेळ कमी पडतो परीक्षेमध्ये, करंट अफेअर वाचून होत नाही, 2 गेले. हिस्ट्री आणि जॉग्राफीमध्ये आपल्याला अनेक वेळा हिस्ट्री जॉग्राफीचा सिलेबस काय होतो की जो कंप्लीट केलाय जशा पद्धतीने केलाय तसेच प्रश्न आलेले दिसत नाहीत, सायन्स जमत नाही. पॉलिटिक्स कितीही वाचलं चांगलं तर मिस्टेक होताना दिसतात. राहिला प्रश्न इकॉनॉमीचा, इकॉनॉमी 1/3 पार्ट असं झालेला आहे जो थेअरी थिंकर कडे येतोय, 1/3 पार्ट येतो तो म्हणजे अशा काही करंट अफेअर्स आणि अप्लाइड क्वेश्चनचा पार्ट दिसतो. इथं 1/3चा धोका होतो, तर मग राहिलेल्या 1/3 मध्ये प्रिपेअर करून आपण जे काही जातो त्याच्यावर डिसास्टर पुन्हा दिसतो. हे असं का होतं, कारण जशी तयारी व्हायला पाहिजे तशी सिलेबस प्रमाणे करत नाही. एवढं वेटेज असताना आपण याच्याकडे किती लक्ष देतो त्याचा अंदाज येतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेला 1110 आहेत आणि संयुक्त मुख्य परीक्षा, संयुक्त मुख्य परीक्षा इथे ॲव्हरेज 15 प्रश्न आहेत आणि इथं ह्याचे 30 गुण आहेत. आता आपण याच्यावरून अंदाज बांधू शकतो की इथेच जवळपास 75, 85, 185 गुणांची तयारी आहे. बघितलं तर फक्त 2 ठिकाणी आपण त्याला डबल गुणांमध्ये डिवाइड केलेलं आहे. अदर प्रश्नांचा विचार केला तर प्रश्न बघितलं तर आपल्याला इथं अंदाज येईल ही आपली खरी क्वालिटी आहे, ज्या लेवलवरती आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजेच 155 प्रश्न आहेत. मग आता आपण कल्पना करू शकतो 155 प्रश्न आहेत इकॉनॉमीसाठी आणि आपलं टार्गेट काय आहे, ऑलवेज राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीही. कंबाईन करत असाल तर राज्यसेवा सोडू नका, राज्यसेवा करत असेल तर कंबाईन सोडू नका आहे. मग आता असं थोड्या वेळासाठी वाटेल की आपण तयारी तर कंबाईनची करतो, राज्यसेवा मला कसं झेपेल आहे. तर राज्यसेवा आणि कंबाईन मधला सिलेबस कसा ओव्हरलॅप होतो, काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, नेमका कुठे गॅप आहे दोन्हीमध्ये, त्याचाही एक एक पॉईंट तुम्हाला मी आजच्या सिलेबसमध्ये दाखवणार आहे. डिटेल बारीक सारीक, फक्त पॉइंटला नाही, त्याच्या सोर्सेस आहेत, त्याच्या तयारीस आहेत, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला इथे हायलाइट करून दाखवेल. मग आता इमॅजिन करून चला, हेच प्रपोर्शन असं बऱ्यापैकी आहे सायन्सलाही, जॉग्राफीलाही आणि पॉलिटीलाही, कंबाईनसाठी विशेष. कंबाईनमध्ये जर राज्यसेवेचा विचार केला तर राज्यघटनेचं प्रपोर्शन सर्वात जास्त आहे, कंबाईनला पण राज्यसेवेला आहे, सर्वात जास्त राज्यघटनेचं वेटेज आहे. पण आपण जर तुलना केली भूगोलाशी किंवा सायन्सशी तर त्याच्यात थोडीच थोडस इक्वल इम्पॉर्टन्स आहे इकॉनॉमीचं कंबाईनमध्ये. मग आता आपण जरी फक्त कंबाईनचा विचार केला तर आपल्याला कंबाईनचे दोन्ही मिळून 30 प्रश्न दिसत आहेत प्रीमेन्सचे. मग 30 प्रश्नांसाठी जेव्हा आपण अभ्यासाची तयारी करतो तेव्हा आपलं टार्गेट फक्त प्री नसलं पाहिजे आहे आणि फक्त मेन्स असण्याचा प्रश्नच येत नाही. मेन्स करतो तेव्हा आपण आपोआपच प्रीची पण तयारी करत असतो. मग जर माझं 30 क्वेश्चनचं प्रिपरेशन टार्गेट असेल तर मला जे सिलेबस दिसतोय त्या सिलेबस मध्ये आपल्याला ऑन ॲव्हरेज मेन हेडलाईन प्रमाणे राज्यसभेला 18 टॉपिक आहेत, मेन हेडलाईन प्रमाणे 18 टॉपिक आहेत आणि कंबाईन मध्ये सुद्धा ऑलमोस्ट 13-14 टॉपिक आहेत मेन हेडलाईन प्रमाणे. मग या प्रत्येक टॉपिकवर आपण ऑन ॲव्हरेज
2-3 जरी प्रश्न विचारात घेतले तरी आपण 30 प्रश्नांपर्यंत पोहोचायला हरकत नाही. म्हणजे 13 टॉपिक मी सांगतोय, त्याला आपण प्रत्येक टॉपिकवर 3 प्रश्न घेतले तर आपण ऑलमोस्ट 35-36 प्रश्नांकडे जात असताना दिसतोय. तर सांगायचा उद्देश असा आहे की प्रत्येक टॉपिक हा ॲव्हरेज 3 क्वेश्चन साठीचा आहे. तर आपण त्या टॉपिकला किती वेटेज देतोय, खरंच अभ्यास करतोय का त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी सिलेबस जो दिला आज प्रॉपर पूर्ण आयोगाचा सिलेबस दिलेला आहे. अनेक वेळा अनेक सिलेबस मध्ये असं मॉडिफाय केलं गेलेलं आहे. म्हणजे क्लासमध्येच लिहून देणे किंवा एक प्रिंटेडची सीट देणे, जी टॉपिक एवढंच आहे असं स्पष्ट दिसतंय. रिअलमध्ये तेवढा टॉपिकचा हेडलाईन बघून चालणार नाही. तुम्हाला दिसलं पाहिजे त्या टॉपिकच्या सब टॉपिक मध्ये काय येतं. आणि जेव्हा ते सब टॉपिक प्रिपेअर करतो खऱ्या अर्थानं तेव्हा आपण प्रिपेअर्ड होतो. आणि हे जर आपण करत नसू तर आपण कुठेतरी परीक्षेसोबत धोका खातोय, ही रियालिटी समजावी आहे. म्हणजेच टार्गेट 155 क्वेश्चन्स आहे, मार्क 185 आहेत. याप्रमाणे आपण एवढं वेटेज जर एखाद्या विषयाला आहे तर आपण त्याला किती वेळ देतोय, कसा अभ्यास करतोय, त्याचंही इम्पॉर्टन्स आहे. मग आता ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतोय की मला जर प्रॉपर प्रिपरेशन करायचं आहे पुढच्या 3 महिन्यामध्ये, राज्यसेवा टार्गेट ठेवून कंबाईन अचीव्ह करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं दोन्हीचं बॅलन्स करत. कारण ही जे लेक्चर बॅच आपण घेतोय त्यामध्ये राज्यसेवा ही कंबाईन आहे, प्री पण आणि मेन्स पण A to Z होणार आहे. म्हणजे याप्रमाणे आपल्याला 155 क्वेश्चनची तयारी करायची आहे आणि यासाठी आपल्याला दररोज 2 तासाचा वेळ देणे आहे. या पद्धतीने आपण जर प्रिपेअर करत असतो तर त्यामध्ये काय काय करायचंय त्याच्याबद्दलचं हे अनालिसिस किंवा त्याचे फंडामेंटल बेसिक पॉइंटही माहिती होणं आवश्यक आहे. म्हणजेच आपण या 155 क्वेश्चनसाठी आपण 75 डेज हे टार्गेट ठेवतोय, हे लक्षात ठेवायचंय. 75 डेज, इथे मी 75 डेज का म्हणतोय त्याचा तुम्हाला अंदाज येईल आहे. 75 डेज याचा अर्थ वर्किंग लेक्चरचे डेज सांगतोय मी, डेली लेक्चरचे 2 तास याप्रमाणे आहे. मग 75 डेजचा अर्थ काय निघतो, हे 150 आवर्स आहेत. 150 आवर्स आहेत. आणि मी तासात सांगतोय, मोजून सांगतोय, 150 तास आहेत आवर्स. आणि टार्गेट आहे 155 मार्कांचा आहे. म्हणजे असं गृहीत धरा दररोज 1 तास 1 मार्क आहे. आणि एवढा वेळ आहे म्हणजे हे आज मी अगदी लाईव्ह बोलतोय, लेक्चरमध्ये बोलतोय आणि तुमच्या समोरही बोलतोय. एवढा वेळ सहसा प्री आणि मेन्स या पॉइंट ऑफ व्ह्यूनं प्रिपेअर करताना कोणीही देत नाही. ना सेल्फ स्टडीमध्ये देतो किंवा लेक्चरमध्येही दिलं जाताना दिसत नाही. तर या सगळ्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स या ठिकाणी अंमलात आणलं जाणार आहे. म्हणजे इथून आपला लेक्चरचा ड्युरेशन टाइम एक्झिक्यूट कसा असेल तर हा मिनिमम असेल आहे. आणि मिनिमम सांगतोय 1-2-4 दिवस पुढे जाईल पण मागे नाही आहे. 75 डेज 150 आवर्स, दररोज 2 तास याप्रमाणे आहे. हे दररोज 2 तास याप्रमाणे 150 आवर्स आणि टार्गेट आहे आपलं 155 प्रश्नाला फेस करणे आहे. आणि 155 मार्काच्या 155 क्वेश्चनच्या माध्यमातून आपण टार्गेट काय ठेवलंय 185 गुणांचं आहे. आपल्याला गुणांशी काही देणे घेणं नाही, कारण ते कन्वर्ट केले की जास्त वाटतात. तर रिअल काय आहे, रिअल 155 क्वेश्चनला फेस करणे आहे. आणि 155 क्वेश्चनची फेस तयारी करणे हीच खऱ्या अर्थाने राज्यसेवा आणि कंबाईन मुख्य परीक्षेची तयारी करणे आहे. आणि का करणे आहे, कारण प्रीला सगळे रती महारथी प्रिपेअर्ड केलेले आपल्या समोर कॉम्पिटिटर आहेत. त्यामुळे मग आपल्याला आत्तापासून प्री कम मेन्स या पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करावा लागेल. प्री नंतर खूप वेळ आहे कंबाईनलाही, राज्यसेवेलाही, मेन्सला. म्हणून मी आता शॉर्टकट मारतो, प्री पुरतं एवढंच करतो, प्री पुरतं एवढंच करतो, असा विचार करणं हे धोकादायक आहे. कारण शेवटी प्रत्येक विषयाला न्याय द्यावा लागतो आणि प्रत्येक टॉपिकलाही न्याय द्यावा लागतो. त्याशिवाय तो विषय तेवढ्या लेवलचा कंप्लीट गंभीर बनत नाही. शेवटी मला असं वाटलं की हे 5 टॉपिक आहे ते खूप महत्वाचे, तेवढे केलं तरी पुरेसं होतंय. तर हे शेवटी शॉर्टकट आहे. कारण हे कोणीतरी 4 लोक आहेत ज्यांनी 4 मेन्स देऊन बसलेले आहेत, 4 वर्ष तयारी करून बसलेत. त्यांच्या तुलनेत माझा इकॉनॉमिक्सचा विचार केला तर मी कुठे ना कुठे मधला मार्ग टाकलाय, शॉर्टकट मारलाय. तर मी माझ्यासोबत धोका करताना दिसतोय आणि असा धोका हा अजून जास्त धोकादायक स्थिती निर्माण करतो. याप्रमाणे माझी तयारी आता मला समजलंय किती मार्कासाठी आहे. शेवटी जे काम करतो आपण त्या कामाचं ऑब्जेक्टिव्ह माहिती असलं पाहिजे. ते ऑब्जेक्टिव्ह माहिती असेल तर आपण त्या दिशेत तेवढ्या सोर्सेस मधून तयारी करतो. आता आपल्याकडं वेळ आहे 75 डेजचा. राज्यसेवा प्री इथून पुढच्या कालावधीमध्ये जर आपण डेज वाईज कॅल्क्युलेट केलं तर आपल्याकडे 75 डेज पेक्षा जास्त दिवसाचा वेळ आहे. 75 डेज पेक्षा जास्त दिवस म्हणण्यापेक्षा असं कंप्लीट म्हणायला पूर्ण वाव आहे
की ऑलमोस्ट 85 डेज 90 डेजचा टाइम बाकी आहे. म्हणजे जर दिवसानुसार मी कॅल्क्युलेट करून सांगितलं तर तुम्हाला असं म्हणाल की 95 डेज बाकी आपल्या हातात आहे. सॉरी 85 डेज बाकी हातात आहेत. 85 डेज आहेत आणि आपल्याकडं प्रिपेअर करण्यासाठी 75 डेजचा पुरेसा टाइम आहे. म्हणजे राज्यसेवा प्रीच्या अगोदर आपला मेन्स कम प्री या पॉइंट ऑफ व्ह्यू पूर्ण तयारीचा पार्ट लेक्चर मधून होतोय. घरी जाऊन थोडंही काही वाचायची करायची गरज नाही. एवढ्या लेवलवरचे सगळे कंटेंट नोट्स पेपर तुम्हाला टेस्ट पेपर प्रॅक्टिस पेपर्स मॉडेल पेपर्स प्रिव्हियस इयरचे आयोगाचे पेपर्स ह्या सगळ्यावरचा पार्टही मी कव्हर करून देतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काही करावं लागणार नाही. पण आता आपण बारीक सारी गोष्टी यामध्ये इथं जाणून घेऊ. सिलेबसमध्ये काय नेमकं दिलेलं आहे, कशा पद्धतीचा घटक आहे. या ठिकाणी आता राज्यसेवा मुख्य परीक्षा सिलेबस दिसतोय, पण राज्यसेवा प्रीच्या सिलेबस मध्ये काय आहे. राज्यसेवा प्रीच्या सिलेबस मध्ये हा पाठ तसाच आहे. शाश्वत विकास, दारिद्र्य, कृषी, उद्योग हेच टॉपिक टाकले. म्हणजे याची हेडलाईन आहे आणि ते एकाच लाईन मध्ये सिलेबस आहे. ओनली वन लाईन मध्ये सिलेबस आहे आणि त्याच्यामध्ये कॉमा करून 5-6 पॉईंट टाकलेले आहेत. म्हणून त्या प्रीच्या सिलेबसला सेपरेट द्यायची गरज नाही. कारण प्री मध्ये जे दिलंय ते एवढं जास्त आहे की मेन्सचा सिलेबसचा आवाका पूर्ण त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. म्हणून इथं मी प्रीचा सिलेबस सेपरेट नाही टाकलेला आहे. फक्त 1-2 टॉपिक जे जसं की म्हणतो ना की कृषी मधला खूप कोर टॉपिक आहे तेवढा गरजेचा नाहीये प्रीला आहे, पण कृषी टाकलेलंच आहे. सहकार हा सिलेबसला नाहीये प्री मध्ये आहे. असे 1-2 पॉईंट सोडलं तर बाकी A to Z प्री मध्ये करावं लागतं. जसं की काही टॉपिक त्यांनी टाकले नाहीत पण प्रश्न विचारलेले आहेत. मग त्या टॉपिकला विचारात घेऊन आपल्याला प्रिपेअर करावा लागतोच. इकॉनॉमिक्स प्री मध्ये नावाला जसं राज्यघटनेमध्ये प्री मध्ये त्यांनी कंबाईनला टाकले शब्द राज्यशास्त्र, काही शब्द टाकला नाही. पुढे सिलेबसच इलॅबोरेट नाही केलेला, फक्त राज्यशास्त्र टाकलेला आहे. तर त्याच्यावर अंदाज येतो की ते काही पण विचारू शकतात आहे. तसंच इकॉनॉमिक्स मध्ये आहे. अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था हे 2 शब्द आहेत. ह्याच्यामध्ये सगळंच येतं. भारतीय अर्थव्यवस्था शब्द टाकलाय तर अजून काही बाकी न करण्यासारखं राहत नाही. कारण भारतीय अर्थव्यवस्था म्हणल्यानंतर सिलेबसचा सगळाच पार्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड येऊन जातो. तर आपल्याला तेवढा विचार त्यामध्ये करावा लागेल आहे. आता पहिली गोष्ट सिलेबसची खोड जी आहे ती कशी आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न करा आहे. हा पेपर नंबर 4 आहे राज्यसेवेचा. आणि आता मी सिलेबस अगोदर राज्यसेवेचा का दाखवतोय तर तुम्हाला हे वाचल्यानंतर कळेल की कंबाईनसाठी आयोगाने कसं पूर्ण गेम प्लॅन केलेलं आहे. अगदी वर्ड टू वर्ड राज्यसेवेचा सिलेबस छापलाय कंबाईन प्री मेन्स मध्ये, हे तुम्हाला थोडा समजेल म्हणून हे इथं विचारात घ्यावं आहे. पेपर 4 अर्थव्यवस्था सांगितलाय. इथं म्हणजे कोर इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे RBI, पैसा, चलन, नोटा, नाणी इत्यादी हे सगळं पब्लिक फायनान्स, टॅक्स हे टॉपिक आहेत जे सिस्टम ऍज अ सिस्टम म्हणून त्याचे इम्पॉर्टन्स आहे. तर लक्षात ठेवा नियोजन प्लॅनिंग आहे. मग नियोजन पंचवार्षिक नियोजनापासून नियोजनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून सगळा घटक याच्यामध्ये येतो. डेव्हलपमेंट मध्ये सगळे येणार आहेत. पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक वृद्धी, विकासाच्या योजना, शाश्वत विकास हे सगळे जे पॉइंट आहेत तो इथला पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर टाकले त्यांनी अजून शब्द अर्थशास्त्र, विकास विषयकचा अर्थशास्त्र आहे आणि कृषीचा घटक आहे. स्पष्ट शब्द आहे कृषी याबद्दलच्या सिलेबसचा पार्ट आहे. आता हे एक कृषी आहे एक विषय, दुसरा आहे विकास विषयक अर्थशास्त्र हा 2 आहे. हा 1 2 नंतर आहेत नियोजन 3 आणि अर्थव्यवस्था 4. बघितले तर 4 मेन सिलेबसचे पॉइंट आहेत. मग याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स आलं, मॅक्रो इकॉनॉमिक्स आलं, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आलं आणि अग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. हे 4ही शब्दाचा सोपा अर्थ या पद्धतीने आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आणि त्यासोबत कृषी इकॉनॉमिक्स हे 4 आहेत. आणि आता सगळे लोक वाचतायत फक्त मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्र जे आपल्याकडे पुस्तकं आहेत ते मॅक्झिमम पूर्ण कव्हर करणारे आहेत स्थूल अर्थशास्त्राला. तर स्थूल अर्थशास्त्रच विचारात घेतला जातोय. मायक्रो सूक्ष्म सहसा कोणी अभ्यास करत नाही. ज्याच्यामध्ये थेरीज, थिंकर्स, थॉट्स हे सगळे येतात. ज्याच्यामध्ये मार्शल पासून म्हणजे डॉक्टर मार्शल पासून केन्स पर्यंत आणि JS मिल पासून ॲडम स्मिथ पर्यंत हा सगळा जो थिंकरचा पार्ट आहे जो आपल्या सिलेबसमध्ये किमान 3 ते 4 प्रश्न येत आहेत. एक जरी प्रश्न लोकांना आला म्हणजे FRBM कायद्यावर आला तर लोक सगळ्या अख्ख्या सार्वजनिक वित्त टॉपिक घासून पुसून घेताना दिसतात. मग जर इथं 3-3, 4-4 प्रश्न थिंकरवर येत असतील तर आपण त्याच्याकडे लाईटली घेणं, इग्नोर करणं
हे म्हणजे आपण त्याच्यापासून पळण्याचा मार्ग आहे, असं व्हायला नाही पाहिजे. म्हणून त्या प्रत्येक टॉपिकमध्ये अशा थिंकर थिअरीज बद्दल मी पुढे सांगत राहतो, जे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. हे लक्षात ठेवायचं, 4 आपल्या सिलेबसचे मेन पार्ट आहेत. म्हणजे सगळेजण वाचतात फक्त जसं राज्यव्यवस्था वाचतात, राज्यघटना वाचतात, पण राज्यशास्त्र विसरून जातात. थिअरी, थिंकर्स, कमेंट, क्रिटिक हे विसरून जातात. आणि 3-4 प्रश्न आपल्याला प्रीमध्ये राज्यघटनेमध्येही तसे थिअरी, थिंकर्स आणि कमेंटवर येताना दिसतात. कोण कुणावर कशी टीका केली होती वगैरे, उद्देशपत्रिकेवरच्या टीका, मूलभूत अधिकारावरच्या टीका, तसं इथंही तसे प्रश्न आहेत आणि तेही इथं विचारात घ्यावा लागतो. पण या सगळ्यासाठी वेळ द्यावा लागतो. घाईमध्ये, शॉर्टकटमध्ये त्याचा अभ्यास संपून चालत नाही. पहिला टॉपिक आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. नावच आहे समग्र लक्ष्य. याला आपण स्पष्ट शब्दात बोलतो मॅक्रो इकॉनॉमिक्स. समग्र लक्ष्य मॅक्रो आहे आणि मॅक्रो मध्ये कसं स्थूल आहे. स्थूल म्हणजे काय असतं आणि सूक्ष्म म्हणजे काय असतं, ह्याच्याच अर्थशास्त्राला कनेक्ट करून त्याच्यामध्ये विकास विषयकच्या अर्थशास्त्रावर प्रश्न लास्ट दोन्ही इयरला कंबाईनला विशेष प्रश्न आलेले दिसतात. विशेष म्हणजे फक्त कंबाईन नाही, राज्यसेवेला प्रश्न दिसत आहेत. तर याच्यावर आपण इमिडिएटली उद्याला जेव्हा सिलेबस सुरुवात करू तेव्हा आपण म्हणजे लेक्चरला सुरुवात करू, त्याच्यामध्ये आपण मायक्रो आणि मॅक्रो या सिलेबस पासूनच घटक आपण पाहायला सुरुवात करणार आहोत. तर ते नेमकं काय असतात, कशा असतात, कशा प्रकारे आहे, त्याचंही डिटेल चर्चा आपण करूयात आहे. आता इथे हे लक्षात ठेवा, एक्झॅक्टली सिलेबसमध्ये मला बारीक सारीक गोष्टी दाखवून द्यायचं की आपण ह्या गोष्टीवर कसं मिसिंग आउट करतो आणि तो सिलेबस कसा आपल्या हातून जातो आणि ते व्हायला नाही पाहिजे, यासाठी याच्यावर खास लक्ष ठेवा आहे. समग्र लक्ष्य. आता समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये हा पहिला 1.1 पॉइंट आहे आणि पहिल्या 4च पॉइंट मध्ये तुम्हाला दाखवून देतोय आयोग प्रीला ऑलमोस्ट अर्धे प्रश्न याच टॉपिकवर कसे विचारलेले आहेत, कुठले आहेत, कशातून वाचायचं, काय काय करावं लागतो आणि आपण ओझरत सिलेबसला कसं पळवतो किंवा पळवावं लागतो किंवा काही गोष्टी फक्त वाचून घेतल्या जातात किंवा दाखवल्या जातात, पण आयोग मात्र ह्या सगळ्या वरती फोकस कसं करतंय हे दिसायला लागेल आहे. समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये पहिला पॉइंट आहे राष्ट्रोत्पन्नाच्या संकल्पना. म्हणजे हा टॉपिक आहे नॅशनल इन्कमचा आणि नॅशनल इन्कमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे स्थूल राष्ट्रीय देशांतर उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, स्थूल मूल्यवर्धन. म्हणजे इथं सगळ्या जीडीपीच्या कॉन्सेप्ट आहेत. जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी या कॉन्सेप्टचा जो पार्ट आहे तो राष्ट्रीय उत्पन्नाच्या घटकाला अनुसरून आहे. त्यानंतर आहे घटक खर्चानुसार. घटक खर्चानुसार म्हणजे फॅक्टर कॉस्ट वरती राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जाईल, बाजार किमतीनुसार मार्केट प्राइस वरती राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात. त्यानंतर इथं पुन्हा जीडीपी, जीएनपी, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धती. आता राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीमध्ये इथं आपल्याला पाहावा लागतो एनएसएसओ, एनएसओ, एनएससी, हे सगळे जे आता बदलत चाललेले स्वरूप आहेत, असे वेगवेगळे घटक यामध्ये येणार आहेत. मग यामध्ये एकूण पार्ट किती असतील त्याची आपण चर्चा करू. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामधल्या समस्या काय आहेत, हे इथपर्यंत राष्ट्रीय उत्पन्नाचा टॉपिक आहे आणि यामध्ये 3 पार्ट आहेत नेमके. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जो बघायचंय त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. एक मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नाचं काय आहे, ह्याच्यात पार्श्वभूमी येणार आहे. कोणती पार्श्वभूमी, जसं की दादाभाई नौरोजी यांच्यापासून राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप कशी सुरुवात झाली ते महालनोबिस यांच्यापर्यंत मोजमाप कशी झाली, हा एक पार्ट. दुसरा जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी ह्या सगळ्या कॉन्सेप्ट हा दुसरा आहे, जो संकल्पनांचा पार्ट येणार आहे. ते लिहून घेऊ नका, फक्त बघितला तरी चालेल. तुम्हाला मी फक्त अभ्यासाचा अप्रॉच सांगतोय की या पद्धतीने बघू तेव्हा आपण त्या टॉपिकला कंप्लीट न्याय दिलेला असेल आहे. हे संकल्पना आहेत. आणि तिसरं आहे ते म्हणजे संस्था आहेत, संघटना जे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याबाबत काम करत आहेत. म्हणजे एनएसएसओ, एनएससी, एनएसओ ह्या सगळ्याबद्दलचा आढावा आहे. मग यामध्ये अप्लाइड प्रश्न त्याच्यानंतरचा पार्ट आहे. म्हणजे हे सगळं जेव्हा आपण पाहतो त्याच्यानंतर अप्लाइड येतं की जीडीपी मध्ये जर वाढ झाली असेल तर देशाच्या पुढीलपैकी कोणत्या घटकामध्ये सकारात्मक बदल दिसून येतात आहे. मग भाऊ घट व्हायला लागते, वस्तूच्या किमती निश्चित राहायला लागतात, निर्यात वाढायला लागते, आयात कमी व्हायला लागते, रोजगाराचं प्रमाण वाढतं, बेरोजगारीत घट होते. असे हे प्रश्न जे ते अप्लाइड आहेत. हे कुठल्या पुस्तकात वाचून पाठ करून नाही होत, हे समजलं पाहिजे आहे.
आणि हे कधी समजेल जेव्हा आपल्याला त्याची पहिलं पार्श्वभूमी माहिती पाहिजे, कशापासून कधीपासून काय सुरू झालेलं आहे त्याप्रमाणे. जसं आपण पॉलिटीमध्ये 6 पार्ट्स मध्ये प्रत्येक टॉपिक पाहतो. 6 पार्ट्स मध्ये आपण कसं पाहतो, आंतरराष्ट्रीय जगातल्या कोणत्या देशाच्या घटनेत काय आहे. दुसरा पार्ट पाहतो आपण संविधान सभेत काय आहे, म्हणजे संविधान सभेमध्ये काय चर्चा झाली. तिसरा पार्ट संविधानात काय आहे. चौथा पार्ट घटना दुरुस्त्या. पाचवा न्यायिक खटले. आणि 6वा त्याचा करंट पार्ट. असं 6 पार्ट्स मध्ये पाहतो. अगदी तसंच इकॉनॉमिक्स मध्ये आहे. इकॉनॉमिक्स मध्ये पहिलं मी शिकवतो अगोदर त्याच्या थिअरीज थिंकर्स काय आहेत, राष्ट्रोत्पन्नाबद्दल कोणत्या कोणत्या थिअरी मांडलेल्या आहेत. म्हणजे पहिली मोजमाप कोणत्या थिंकर्सनी करायला सांगितली, कोणत्या देशापासून सुरुवात झाली, राष्ट्रोत्पन्न मोजायला कोणत्या देशात पहिल्यांदा अंमलात आणला गेलेला आहे, आणि त्याची संकल्पना सिद्धांत कोणते आहेत, हा एक पार्ट. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं इम्पॉर्टन्स काय, कसं कनेक्शन आहे. तिसरा त्याच्या संकल्पना. चौथा त्याचा कंटेंट फॅक्च्युअल डिटेल ऑल. पाचवा त्याच्या रिलेटेड करंट अफेअर काय चालू आहे. आणि 6वा असतो अप्लाइड पद्धतीने. कारण इकॉनॉमिक्स मध्ये अप्लाइड पद्धतीचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. याच्या रिलेटेड काय गोष्टी घडतायत अप्लाइड लेवलवरती, त्याचंही इम्पॉर्टन्स खूप मोठ्या प्रमाणात लागू राहणार आहे. म्हणून ते 6 पार्ट इथेही असणार आहेत. जसं आपण राज्यघटनेत पाहतो त्याचप्रमाणे 6 पार्ट्स मध्ये. आता इमॅजिन करून चला, जर आपण राष्ट्रोत्पन्नावर एवढ्या 6 पार्टच्या माध्यमातून ह्या सगळ्या कन्सेप्ट, त्याचा कंटेंट आणि त्याचा अप्लाइड लेवलवरती घटक पाहू, तेव्हा याच्या रिलेटेड अजून काही वाचावं लिहावं लागणार नाही. एवढा कम्प्लीट सेक्शन यामध्ये समावेश होईल. तर आपला विशेषत्वाने सिलेबसचा पार्ट प्री आणि मेन्सच्या प्रश्नांच्या लेवलवरती कुठेही मर्यादित होईल असं होणार नाही. म्हणजेच एक्झाम ओरिएंटेड आपल्याला आयोगाच्या प्रश्नाला फेस करता आलं पाहिजे, याचं विशेष इम्पॉर्टन्स आहे. व्यापार चक्र म्हणजे मंदी, तेजी इत्यादी प्रमाणे आहे. मग तेव्हा काय काय होतं, कसं होतं, अर्थव्यवस्था कशी चालते, त्याच्या रिलेटेड 6 पार्ट आहे. त्याच्यामध्ये पुढे आपण चर्चा करू. रोजगार संकल्पना, बेरोजगारीचे मापक. रोजगार आणि बेरोजगारीचा टॉपिक आहे. इतर रोजगार बेरोजगार बद्दलचा हा छोटासा पार्ट आहे. मोठा पार्ट आणखी पुढे येणार आहे. ओव्हरऑल हा पहिला पॉईंट कशाबद्दल समजला, तो म्हणजे कंप्लीट राष्ट्रीय उत्पन्नाबद्दलचा आहे. आणि नाव आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, म्हणजे स्थूल आहे. यालाच नाव लक्षात ठेवू शकता. समग्र लक्ष्य म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आहे, स्थूल किंवा मॅक्रो. आता हे एक पॉईंट झाला. आता दुसरा पॉईंट पहा, वृद्धी व विकास. आता तुम्हाला इथं जे मी वरती दाखवलं त्याच्यावरच दरवर्षी एक तरी प्रश्न आहे. मोजमाप राष्ट्रोत्पन्नाच्या रिलेटेड कन्सेप्ट आणि त्यांच्या संस्था आणि त्याच्या रिलेटेडची थोडीशी पार्श्वभूमी. कधी दादाभाई नौरोजी बद्दल येतो प्रश्न, कधी महालनोबिस यांच्या समितीबद्दल येतो प्रश्न, तर कधी आता NSSO NSC या झालेल्या बदलांबद्दलचा प्रश्न येताना दिसतोय. तर हे तिन्हीपैकी एक प्रश्न आपल्याला प्री मध्ये ऑलवेज दिसेल आहे. तसा दुसरा घटक काय आहे, वृद्धी आणि विकास. सर्वाधिक प्रश्न प्रीला याच टॉपिकवर आहेत. जर 12 प्रश्न आले तर त्यातले 4 प्रश्न ते 3 प्रश्न, अवरेज 3 ते 4 प्रश्न या टॉपिकवर आहेत. आणि या टॉपिक मधला कंटेंट बघून लक्षात येईल आयोगाने काय काय विचारलेलं आहे. बाजारामध्ये कुठलंही पुस्तक, कुठलंही नोट्स या सिलेबस प्रमाणे नाही आहेत. सिलेबस मध्ये काय दिले, पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे की राष्ट्रोत्पन्न, त्यानंतर दारिद्र्य बेरोजगारीचे टॉपिक आहेत. बाकीचा पार्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि तो डायरेक्टली पुढे त्याच्या रिलेटेडचा घटक आहे. काही पुस्तकं, काही नोट्स आहेत या टॉपिकच्या अनुसरून, पण त्याच्यातला प्रत्येक पॉईंट मात्र त्यामध्ये कव्हर होतोय अशातला भाग नाही. जसं आपण राज्यघटनेमध्ये सिलेबस नुसार पारिस्तारिक स्टेप बाय स्टेप एक पॉईंट पाहतो, अगदी तसंच याही बॅच मध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप पॉईंट वाईज प्रत्येक घटक पाहायचा आहे. जसं की आता वृद्धी विकास, ह्यामध्ये एक सिलेबसचा पॉईंट आपण का समजून घेतोय हे तुम्हाला आणखी अर्ध्या तासामध्ये कळेल की आपण एवढा सिलेबस कधीच वाचलेला नसतो. हे फॅक्ट आहे. म्हणून आपल्याला पुस्तकात जे दिलेले टॉपिक आहेत ते तसे कंप्लीट पूर्ण करायला पाहिजे. आपण वाचतो, त्याचं काही महत्व आहे याचा अंदाज येत नाही. आणि असं केल्यामुळे आपल्याला त्या टॉपिकवरचं सगळा कंटेंट आठवतोय आणि त्याची कंप्लीट तयारी होते असं दिसत नाही. खरं तर 2च गोष्टी स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वाधिक महत्वाच्या आहेत. दररोज न चुकता 10 मिनिटं आयोगाचा सिलेबस आणि प्रिव्हियस इयरच्या प्रश्नपत्रिका वाचायलाच पाहिजे आहे. 1 तास काही एखादी गोष्ट न वाचा, एखादा घटक न करा, एखादा टॉपिक राहू द्या, हरकत नाही, पण न चुकता हे सिलेबसची लाईन टू लाईन माहिती पाहिजे आहे. कारण यासाठी की आपल्या समोर काहीतरी जी येतंय, करंट अफेअर येतो, कधी मॅगझिन येतं, कधी पुस्तक असतो, कधी नोट्स असतात, तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे सिलेबसला आहे, आपल्या सिलेबसमध्ये हे आहे, सिलेबसला हे भांडवल आहे.
आणि त्याच्या रिलेटेड मी एक तरी पान वाचलं पाहिजे, तर आपली तयारी व्हायला लागते. आणि जर तसं आपण करत नसू तर आपण कुठेतरी मागे पडतोय, हे रिअल फॅक्ट आहे. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होतं म्हणून आपली तयारी कुठं ना कुठे कमी पडताना दिसते. याच्याकडं दुर्लक्ष व्हायला नाही पाहिजे आहे, म्हणून खास लक्ष याच्यावर ठेवा आहे. बघूयात काय काय आहे, पण हे कम्प्लीट लक्षात ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ही थेरी आहे. ही थेरी कशाची आहे? 10 मिनिटं सिलेबस आणि 15 मिनिटं PYQ आणि 30 मिनिटं रिवाइज. हे तुम्ही एखाद्या दिवशी अभ्यासाचं काही नियोजन करा न करा, एखादा टॉपिक कम्प्लीट स्किप करा, दिवसभर इकडे तिकडे भरकटलेला आहे, वेळ गेलेला आहे, आपला अभ्यास चालू नव्हता, काही होऊ द्या, पण पुढच्या 3 महिन्यामध्ये राधासेवा प्री काढायचे, कंबाईन प्री काढायचे आहे पुढच्या 5 महिन्यामध्ये. तर तुम्हाला एवढं लक्षात राहिलं पाहिजे की मी न चुकता ह्या गोष्टी करायलाच हव्या आहेत, मॅक्स करायला पाहिजे आहे, हे लक्षात ठेवा आहे. थोडी सिलेबसची कॉपी घेऊन येईल, सिलेबसची कॉपी त्याला सांगा. तर हे करणं आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. कशा पद्धतीने? तर या पद्धतीने आहे. आणि काही एखादी गोष्ट केली नाही, एखादी गोष्ट कमी आधीच झाली आहे, तरी सुद्धा तुम्ही पास व्हाल. बस ही 3 ड्युटी न चुकता करा आहे. कारण तुम्ही पहिला जुगाड नाही करणार की आपला सिलेबस कुठला तरी मिसिंग आउट झालाय, आपण काहीतरी केलं नाही असं चुकून होणार नाही आहे जर आपण सिलेबस वाचला असेल तर आहे. किमान 40-50%. अगदी तुम्ही ऑब्झर्व करून बघा, तुम्ही स्वतःचा सुद्धाही तुम्ही ह्या सिलेबसचा असा बारीक साईड पॉईंट कधी वाचलाय का आहे? कारण पुस्तकामध्ये सगळ्या सिलेबसचे पॉईंट नाही आहेत. आयोगाच्या सिलेबसचे सगळे पॉईंट असं जे हे सब पॉईंट आहेत असं कोणत्या पुस्तकामध्ये इलॅबोरेटेड केलेलं नाही आहे. आणि अनेक वेळा शिक्षक सुद्धा हे सगळं शिकावं लागतंय किंवा शिकवणं चॅलेंजेबल आहे किंवा शिकवायला वेळ लागतो म्हणून हे सगळे घटक सांगितले जात नाहीत. पण हे मी सांगतोय पण, दाखवतोय पण, आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला काम करायचं पण आहे. म्हणून मग हे तर आपण करणारच आहोत, पण त्यासोबत तुम्ही दररोज फक्त 10 मिनिटं सिलेबस ही कॉपी न चुकता वाचा आहे. जसं आपण राज्यघटनेत पाहिलेलं आहे तसं इकॉनॉमीमध्ये दोन्ही कॉपी जेव्हाही वाचाल, काही वाचायला सुरू करत असाल तर 10 मिनिटं न चुकता वाचा. एक किती दिवस? 10, 20, 30 दिवस वाचावं लागेल. 20व्या दिवशी तुम्हाला वाटेल पाठ होऊन गेले, सगळं आठवतंय सिलेबस मधलं. आज न्यूजपेपरचं हेडलाईन जरी बघितलं तर वाटलं पाहिजे की नैसर्गिक आपत्तीबद्दल आपल्या सिलेबसला, इकॉनॉमिक्सला पण काहीतरी आहे, हे तिथं वाचतानाच दिसलं पाहिजे आहे. नैसर्गिक साधनामध्ये आपल्याला याबद्दलचा घटक करावा लागेल, हे आठवलं पाहिजे आहे. मग त्याच्या रिलेटेड 1-2 गोष्टी काहीतरी नवीन येतात आणि त्याच्यावर अंदाज येतो की यस, हे अभ्यासक्रमाचा पार्ट आहे, मला करणं गरजेचं आहे. म्हणून न चुकता 10 मिनिटं ड्युटी करा सिलेबस वाचायची. आणि जे काही वाचणार आहात त्याचं 15 मिनिटं प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचा. मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा हा इश्यू आहे की सर इकॉनॉमिक्स एक तर समजत नाही, समजलं तर परीक्षेतले प्रश्न समजत नाहीत आणि ते प्रश्न सॉल्व्ह होत नाही आहेत. कुठे काय कमी पडतं हे समजत नाही, पण इकॉनॉमीचे प्रश्न सॉल्व्ह होत नाही आहेत. तर त्याचा सर्वात पहिला मोठा गोंधळ आहे, एकतर आपण सिलेबस पाहून अभ्यास नाही केला, त्यामुळे अनेक टॉपिकच्या रिलेटेडचं कंटेंटच आपल्याकडे नाही. दुसरी गोष्ट, कम्प्लीट सिलेबसचं कंटेंट नाही. अनेकांकडे नोट्स खूप आहेत पण सगळ्या टॉपिकवरचे नाही आहेत, आणि तो प्रत्येक टॉपिक कम्प्लीट कंटेंट कव्हर करेल एवढा नोट्सचा पार्ट हे स्वतःकडे नाही. 2. आणि तिसरा प्रॉब्लेम आहे आयोगाचे प्रश्न सॉल्व्ह न करणे आहे. आणि काय होतं, हे सत्य आहे की आयोगाचे प्रश्न वाचायला कंटाळा येतो, वेळ मिळत नाही, वाचूनच झालं नाही त्यामुळे सराव करणं मुश्किल वाटतं, किंवा आपल्या दिवसभराच्या नियोजनामध्ये ते बसतच नाही. त्याला सेम थेरी वापरायची जसं आपण पॉलिटीच्या बॅचमध्ये थेरी वापरली होती आहे की आता मी जर राष्ट्रीय टॉपिक वाचणार आहे तर राष्ट्रीय टॉपिकच्या रिलेटेड उद्यापासून स्टडी करायचंय, तर आजपासून माझ्याकडं मोबाईलमध्ये राष्ट्रीय टॉपिकवरचे जेवढे 10, 20, 30 प्रश्न आहेत तेवढे 30 प्रश्नांची एखादी PDF किंवा फोटो माझ्या गॅलरीमध्ये असलेच पाहिजे आहे. आणि हे मी चालत फिरत सॉल्व्ह करेन. माझ्या डोक्यात कधी मी मेसला बसलोय, कधी लायब्ररी बसलोय, कधी लेक्चरला बसलोय, आता लेक्चर सुरू व्हायला 5-10 मिनिटं लागणार आहेत, तर त्या दरम्यान मी ते 1-2 प्रश्न
रोज सॉल्व्ह करेन. पुढच्या 4-5 दिवसात तुम्हाला मी लिहून देतोय, ते सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात. बरोबर आले की नाही महत्वाचं नाही, किती चुकले महत्वाचं नाही, किती बरोबर आले महत्वाचं नाही. महत्वाचं आहे मला आयोगाची भाषा समजली, आयोगाची टर्मिनॉलॉजी समजली, आयोगाचा पॅटर्न समजला, आयोगाच्या क्वेश्चन्सचे ऑप्शन्स कसे कुठून काय येत आहेत ते समजलं, कशा टॉपिकवर कसे प्रश्न येतात त्याचा अंदाज आला. हे माझं सर्वात जास्त फंडामेंटल फ्युचर असणार आहे हे समजतं, म्हणून पीव्हीओक्यू करा आहे. आणि लास्ट, दिवसभरात कोणत्याही विषयाचं करताना करायला पाहिजे. पण इथून तुम्हाला मी सांगतोय, आपण काय टार्गेट ठेवलं लेक्चरच्या स्टार्टिंगला, आपण लेक्चर घेणार आहोत 75 डेज मिनिमम आहे, म्हणजे याचा अर्थ 150 आवर्स. आणि जे 150 आवर्स आहेत त्याच्यामध्ये आपलं टार्गेट किती होतं, 155 क्वेश्चन्स हँडल करणे आहे. इथून हे पुढे असणार आहे. दररोज 2 तास याप्रमाणे आपण 150 आवर्स, म्हणजे इमॅजिन करून चला, हे 150 तास जर आपण विचारात घेतले तर परीक्षेच्या ओरिएंटेड किती हेवी काम यामध्ये कंप्लीट होणार आहे त्याचा अंदाज येतो. आणि हे डेली वर्किंग बेसिसवर एवढा युटिलायझेशनचा वेळही दिला जात असतो आहे. मग याप्रमाणे सांगायचा उद्देश असा आहे की यानुसार घरी फक्त आणि फक्त, आता हे जर आपण इथं केलंय तर घरी एवढा 30 मिनिटाचा वेळही द्यावा लागत नाही. मार्क्स 15 मिनिटं सुद्धा पुरेसे आहेत रिवाइज करण्यासाठी. पण जो कोणता विषय तुम्ही सेल्फ स्टडी जरी करत असलात तर सेल्फ स्टडी करताना 30 मिनिटं रिव्हिजन केलं पाहिजे आहे. पण रिव्हिजनला वेळ विद्यार्थी देत नसतात. रीडिंग करतोय आणि रीडिंग करतच पुढे आपण चाललोय. तर म्हणून लक्षात ठेवा, इथून कंप्लीट ऑलवेज थेरी ही वापरायची. 10-15-30 मिनिटाची थेरी आहे, 10-15-30 मिनिटाची थेरी. आणि हे सगळं मिळून किती होत आहेत, 55 मिनिटं आहेत. 55 मिनिटं म्हणजे 1 तास आहे. रोज 1 तास याला रिझर्व ठेवायचा. दिवसभरातलं जे आपलं काम आहे त्या कामाचं प्रपोर्शन यामध्ये डिवायडेड झालं पाहिजे. 10 मिनिटं सिलेबस, 15 मिनिटं पीवायक्यू आणि 30 मिनिटं रिव्हिजन. हे करून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्या अभ्यास उपयोगाचा आहे. अन्यथा सगळं वेस्टेज ऑफ टाइम जाईल आणि असं व्हायला नाही पाहिजे. या बेसिसवर आपलं काम इथून पुढे कंटिन्यू होणं मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि त्या बेसिसवरच त्याची कामाची तयारी करणंही अत्यावश्यक आहे, हे विसरू नका आहे. आता सिलेबस बद्दलचा पार्ट पुढे पाहायला सुरुवात करूयात. पण हे पॉइंट लक्षात ठेवा, आपल्याला परीक्षेसाठी अत्यावश्यक आहे. आता आहे वृद्धी व विकास. इथं पहिलाच पॉइंट टाकलाय, विकासाचे निर्देशांक आहेत. विकासाचे निर्देशांक म्हणजे डेव्हलपमेंटचे इंडेक्स आहेत. डेव्हलपमेंटचे इंडेक्स कोणते कोणते आहेत, डेव्हलपमेंटचे इंडेक्स आहेत जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI, त्यासोबत सस्टेनेबल डेव्हलपमेंट MDG, SDG, हंगर इंडेक्स, नंतर हंगर इंडेक्स भूविषयकता निर्देशांक आहे. तसंच वुमेन एम्पॉवरमेंटचा इंडेक्स आहे, जेंडर एम्पॉवरमेंट इंडेक्स. मग हे जे घटक आहेत याबद्दलचा पार्टही आपल्याला या ठिकाणी पाहायचे. असे जवळपास 18 इंडेक्स आहेत जे आपल्या सिलेबसला आहेत. आणि यापैकी एक तरी इंडेक्स आता 22-23 आकडेवारी काय होती त्याच्यावर येतो. आणि एक इंडेक्स मध्ये विचारतात निकष काय आहेत, कार्यविषयकचा निर्देशांक, मानव विकास निर्देशांक, या रिलेटेड एक तरी निर्देशांक त्याचे निकष काय होते याच्यावर आधारित प्रश्न विचारतात. म्हणून मग हा घटक महत्वाचा आहे. याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि समावेशक. आता सामाजिक आर्थिक समावेशकाचा सगळा पार्ट यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कुठल्या ना कुठल्या घटकावरती आहे. पण या सगळ्या बेसिसवर आपल्याला इथं विचार करावा लागेल किंवा त्या पद्धतीने त्याचं अनालिसिस घटक इम्पॉर्टंट आहे. म्हणून हे सगळी व्यवस्था आणि विषय आपल्याला इम्पॉर्टंट प्रायोरिटी देतो. आता लक्षात घ्या, तुम्ही एकाच ठिकाणी सगळे इंडेक्स पाहत नाही, इंडेक्सचे निकषही पाहत नाही, त्यांचा कंप्लीट सेट व त्याच्या सहितचा असलेला घटकही मी तुम्हाला पुढच्या 2-3 दिवसानंतर देतोय. त्याच्यामध्ये ते सगळे पॉइंट त्याच्यामध्ये येतील आहे. अगोदर आपण पाहणार आहोत पहिला सिलेबस नुसार जाणार आहोत. ज्या इथं सिलेबस दिलेला आहे त्यानुसारच आपण लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला सगळे प्रायोरिटी बेसिसवर एक एक पॉइंट, एक एक घटक समजायला सोपा जाईल आहे. शाश्वत विकास जे आता मी तुम्हाला बोललो, SDG आहे. विकास, पर्यावरण, हरित स्थूल देशांतर उत्पादन. आता विकास आणि पर्यावरण, शाश्वत विकास तर आलेला आहे, पण शाश्वत कधी म्हणता येतं जेव्हा ते
इको फ्रेंडली असेल आहे, पर्यावरणाचं नुकसान न करता. मग पर्यावरणाचं नुकसान न करता मग या ठिकाणी पाहावं लागेल हरित स्थूल देशांतर उत्पादन म्हणजे ग्रीन जीडीपी. मग ग्रीन जीडीपी त्यानंतर शाश्वत विकासाचं उद्दिष्ट काय. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टावरती नेहमी आयोग एकतरी प्रश्न विचारलेला आहे. याच्यामधले जे गोल आहेत एसडीजी चे गोल 2016 पासून 30 पर्यंत आपण एसडीजी ठेवलेला आहे. 2001 ते 15 एमडीजी होता आहे. आयोगाने क्रम लावायला सांगितलंय. एसडीजी मध्ये येणारे गोल विचारलेत, त्याच्या रिलेटेडचे टार्गेट विचारलेत. हे सगळं कुठे ना कुठे आपल्याला परीक्षेला नेहमीच येताना दिसतंय. निर्देशांकावर एक प्रश्न आणि एसडीजी एमडीजी वरती एक प्रश्न, दोन आहेत. आता आर्थिक विकासाचे घटक कोणते आहेत. नैसर्गिक साधनं म्हणजे आपल्याकडे वनसंपत्ती आहे, पाणी आहे, जमीन आहे, हे सगळा घटक नैसर्गिक संसाधनाचा पार्ट आहे. पायाभूत सुविधा यामध्ये काय येईल. रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट, टेलिफोन, तार, हे सगळे घटक आहेत. तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी ज्यात आपण पाहतो इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टी तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा फायदा येईल. भांडवल कॅपिटल आहे, परकीय भांडवल, भारतीय भांडवल, गुंतवणूक, हे सगळा पार्ट आहे. आणि हे सगळे काय आहेत. आर्थिक विकासाचे घटक आहेत. आणि यावरती एक प्रश्न दिसतो आपल्याला विशेष पायाभूत सुविधांवरती हमखास एक प्रश्न असतो. रेल्वे, रस्ते, पोर्ट, एअरपोर्ट याच्या रिलेटेड, जलमार्ग, हवाई मार्ग, सागरी मार्ग, याच्यावर एक कुठला ना कुठला प्रश्न असतो. हा मार्ग कधीपासून सुरू झाला, कुठून कुठं सुरू झाला, कोणत्या ठिकाणी आहे, याच्या रिलेटेड कोणती योजना आलेली आहे, हे इथं पाहायला मिळतो. विकास निर्देशांक 1, शाश्वत विकास एसडीजी एमडीजी वर 1 आणि इथला पायाभूत सुविधांचा एक एक प्रश्न. अल्टरनेटिव्ह इयर कोणता ना कोणता 3 पैकी एक दिसेल. 3 झाले. आता लोकसंख्या आहे. लोकसंख्या पाहताना अनेक वेळेला लोकसंख्येचे सिद्धांत विचारात घेतले जात नाहीत बरेच जणांकडून आहे. माझा असं ओपिनियन आहे हा सगळा पार्ट आपल्याला त्या लेवलवरती पाहणं आवश्यक आहे. त्या लेवलवरती आयोग प्रश्नांचा विशेष भर देते. काय आहे. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, याच्यामध्ये नॉटेस्टाईन यांचा सिद्धांत आहे. नॉटेस्टाईन यांचा सिद्धांत, त्याला लोकसंख्या अवस्था सिद्धांत म्हणतात. आणि आयोगाने नेहमी द्वितीय अवस्था आणि तृतीय अवस्था याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 2018 पासून पेपर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या ना कोणत्या वर्षी द्वितीय अवस्थेमध्ये पुढीलपैकी कोणते निकष घटक येतात. किंवा खाली दिलेलं आहे त्यांनी, जन्मदरापेक्षा मृत्यूदर घटला, अर्थव्यवस्था कृषी आधारावर आधारित होती, सर्वाधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहत होती आणि टप्प्याटप्प्याने मृत्यूचं प्रमाण घटत गेलेलं आहे. हे वैशिष्ट्य पुढीलपैकी कोणत्या अवस्थेचे आहेत. द्वितीय अवस्था, तृतीय अवस्था असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणून हा नॉटेस्टाईनचा सिद्धांत आहे, माल्थसचा सिद्धांत आहे, डॉट्राइटचा सिद्धांत आहे आणि नॉटेस्टाईनचा सिद्धांत आहे. आणि हा डॉट्राइटचा जो सिद्धांत आहे तो आता राज्यसभा मेन्सला विचारला 2021च्या पेपरला आहे. आणि तिन्ही जे घटक आहेत, माल्थसचा सगळ्याला माहिती आहे. माल्थसचा सिद्धांत आपण भूगोलामध्ये वाचतो आणि तो नेहमीच तिथं पाहिला जातो. पण नॉटेस्टाईन खूप लोक कमी वाचतात. आणि दुर्दैव काय आहे की सर्वाधिक वेळा प्रश्न येतोय त्याच्यावर. माल्थस आता कमी होऊन गेलाय, नॉटेस्टाईन येतोय, पण त्याच्यावर मात्र सिद्धांत म्हणून अभ्यास केला जातोय असं दिसत नाही. आणि मेन्स लेवलवरती नॉटेस्टाईनही आणि डॉट्राइट यांचाही सिद्धांत, हे दोन्ही गोष्टी आपल्याला आता प्रीला पाहावे लागणार आहेत. सिलेबसमध्ये प्रीचा हा घटक इथे इन्क्लुडेड होतो. मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ज्यात आपण वरती पाहिलं तोच इंडेक्सचा पार्ट आहे. आणि मी दररोज हे जसंही एक दोन पॉईंट कव्हर होतील तसं मी सिलेबस तुम्हाला हाच दाखवत राहिला आहे. आपला हा पॉईंट कव्हर झाला, हा पॉईंट कव्हर झाला, हा पॉईंट कव्हर झालेला आहे. तर खऱ्या अर्थानं आपण सिलेबस वाईज पुढे जाऊ असो आहे. अन्यथा काय होईल, विकास व निर्देशांकाच्या संकल्पना सांगितलं, विकास निर्देशांक टॉपिक संपला. मग खाली हे काय झालं, हे काय झालं, कुठे काय झालं, काहीच लिंक लागत नाही आणि मग सिलेबस संपत राहतो आहे. मग असं सिलेबस पॉईंटला पाहिला तर 18 टॉपिक आहेत, त्यातले 2 टॉपिक 3 टॉपिक प्रीला नाहीच आहेत, 15 टॉपिक राहिले. प्रत्येक टॉपिकला 3-3 दिवस दिले किंवा ऑटोमॅटिकली 45 दिवसात बॅच संपते, म्हणजे 1.5 महिन्यात बॅच संपते. मग त्यांना असं वाटतं की 1.5 महिन्याच्या आत बॅच संपली, 2 महिन्याच्या आत बॅच संपली, एवढा कमी ड्युरेशन मध्ये होते, क्वालिटी होऊन जाते. पण हे चुकीचं आहे, कारण एवढ्या वेळात होतच नाही ते आहे. कारण एवढा कंटेंट आहे त्याच्यामध्ये, एवढा सिलेबस आहे त्याच्यामध्ये, की एवढ्या पॉईंट वरती आपल्याला हायलाइट करावंच लागेल. आणि असा कुठलाच पॉईंट नाही सापडणार तुम्हाला, म्हणजे आता मी दाखवते म्हणून नाही, तुम्ही प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघितला तर तुम्हाला लक्षात येईल असा एकही पॉईंट नाहीये
ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला नाही असं झालेलंच नाही आहे. तर आपल्याला तेवढं त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा आपण अभ्यास करतो सेल्फ स्टडी तेव्हा करताना या टॉपिकवर कुठे ना कुठे काहीतरी काही राहून गेलंय असं दिसायला लागतं आणि त्याचा बराच मोठा पार्ट मिसिंग आउट झालेला दिसतो. म्हणजे आपण त्याच्याकडे काहीतरी काही इग्नोर केलंय असं वाटायला लागतं जेव्हा पेपर येतो हातामध्ये तेव्हा आहे. म्हणून पेपरच्या अगोदर आयोगाच्या या सिलेबस प्रमाणे आपल्याला बारीक सारीक गोष्टीवर विशेष लक्ष द्यायला पाहिजे हे विसरू नका आहे. लिंगभावधरी, लिंगभावधरी म्हणजेच काय, जेंडर इनइक्वॅलिटी आहे. कारण सध्या जेंडर इनइक्वॅलिटी बद्दल बरेच घटक अंमलात येताना दिसतात. लिंगभाव सबलीकरण म्हणजेच जेंडर एम्पॉवरमेंट आहे. याच्याबद्दलचं एम्पॉवरमेंट रिलेटेड काही गोष्टी होणं गरजेचं आहे. शिक्षण, आरोग्य, पोषण, शासन इत्यादी बद्दलचे काही योजना घटक आहेत. दारिद्र्य विषयक अंदाज मापन पद्धती, वरती काय होता शेवटचा पॉईंट बेरोजगारीचा होता, पहिल्या कॉलम मध्ये लास्ट पॉईंट रोजगार बेरोजगारीचा होता. इथं आता दारिद्र्य आणि दारिद्र्याच्या मापन पद्धती आहेत. मानवी दारिद्र्य आणि उत्पन्न, दारिद्र्य, रोजगार यातील अंतर, परस्पर संबंध वितरण, सामाजिक न्यायाची संकल्पना समस्या आणि सामाजिक सुरक्षा उपक्रम. पूर्ण हा शेवटच्या 3 पॉइंटचा टॉपिक कशा रिलेटेड आहे, दारिद्र्य. इथपर्यंतचा पार्ट आहे लोकसंख्या आणि लिंग समानता आणि तिसरा वरचा पार्ट आहे इतर नैसर्गिक साधन आणि वरचा आहे विकास. हे 4 पॉइंट आपल्याला इथं पाहायला मिळतात. म्हणजे विकास विषयकच्या घटकामध्ये 4 चॅप्टर दिसतात. त्याच्यामध्ये आपल्याला विकासाचे निर्देशांक 1, आर्थिक विकासाचे निकष 2 आणि त्यानंतर लोकसंख्या 3 आणि चौथा दारिद्र्य. हे एकूणच चॅप्टर कोणते आहेत पुस्तकाच्या भाषेत बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी 3, वृद्धी व विकास 4 आणि लोकसंख्या 5. हे 5 टॉपिक आहेत जे इथून एवढ्या सेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि एवढ्या पद्धतीने त्याच्याबद्दलचा अनालिसिस, आढावा, विचार करणंही आपल्याला अत्यावश्यक आहे. आणि त्या पद्धतीने त्याच्याबद्दल जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला ह्या 5 टॉपिक रिलेटेड 4 प्रश्न दिसतात आहे. तुम्ही कोणत्या वर्षाचा पेपर काढा एवढ्यावरच 4 प्रश्न आहेत प्रीला आहे. मिनिमम 4 प्रश्न आहेत. लोकसंख्या 1 असतोच, राष्ट्रीय उत्पन्न 1 असतोच, 2 आणि आर्थिक विकासाचे निर्देशांक असतात त्याच्यावर 1 प्रश्न असतो, 3 आणि दारिद्र्य बेरोजगारी मिळून 1 प्रश्न, म्हणजे 4 प्रश्न आहेत. म्हणजे आपल्याला प्रपोर्शन विचारात घेतलं तर एवढ्यावर अभ्यास करून 4 मार्क मिळवता येईल असा प्रयत्न होणं गरजेचं आहे. तशी तयारी त्याच्यामध्ये असायला पाहिजे आहे. हे 3 घटक आहेत, सॉरी 2 घटक आहेत. 2 घटकावरती 5 चॅप्टर आहेत सिलेबस प्रमाणे. इथपर्यंत काय समजतंय, मोस्ट इम्पॉर्टंट आहे ज्याला आपण मदरबोर्ड बनवू शकतो तो म्हणजे सिलेबस आहे. तो सगळं सांगतो तुला की हे वाचू नको, ते वाचू नको, कारण काय काय आहे हे दिसतंय. आणि म्हणून ऑलवेज लक्षात ठेवायचंय राईट हँड साईडला सिलेबस असला पाहिजे आहे आणि लेफ्ट हँड साईडला PYQ असले पाहिजे. आणि ह्या दोन्ही हाताच्या मध्ये आपल्याला जे वाचायचंय, ऐकायचंय, बघायचंय, लेक्चर करायचंय ते समोर असलं पाहिजे. आता आपण समोर लेक्चर ऐकतात तर लेक्चर ऐकताना तुम्हाला लेफ्ट अँड राईट हँडला या पद्धतीने 2 गोष्टी ह्या असतील तर तुम्ही कधीच डायव्हर्शन मध्ये जाणार नाही आहे. कसं आयोगाने विचारलंय दारिद्र्याबद्दलचे प्रश्न, कसं आयोगाने विचारलंय निर्देशांकाबद्दलचे प्रश्न, असं माझ्या जेव्हा हातात ठोकताळा असतो तेव्हा या रिलेटेड काही काम करायला डिफिकल्ट जात नाही. आणि या रिलेटेडच्या गोष्टी आपण इमिडिएटली उद्यापासून सुरू करणार आहोत. तुम्हाला त्याच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स, त्याच्या रिलेटेडचे सिलेबस कॉपी आणि त्याच्या रिलेटेडचा कंटेंट, हा तिन्ही गोष्टीचा पार्ट तुम्हाला उद्यापासूनच्या लेक्चरमध्ये स्टेप बाय स्टेप पाहायला मिळेल, ज्याच्याबद्दलचा आढावा, आवाका इथून आपण बघणार आहोत. तुम्हाला मी उद्याला अगोदर प्रश्नही दाखवतो, त्याच्यानंतर मग इमिडिएटली शिकवायला सुरू करायला आहे. या टॉपिकच्या रिलेटेड जे काही आयोगाने विचारलंय, जे काही आयोगाचा घटक आहे, बेसिकली त्याचा फाउंडेशनल फंडामेंटल जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्या लेवलवरती ते पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावर नंतर आपण आयोगाचे प्रश्न सॉल्व्हही करणार आहोत. तर बघूयात काय काय घटक कसे आहेत. कारण आयोगाचे प्रश्न इकॉनॉमीचे सॉल्व्ह केल्याशिवाय
खरा कॉन्फिडन्स येतच नाही आहे. म्हणून मी प्रश्नही सॉल्व्ह करून घ्यायला सुरुवात करणार आहे. म्हणून टॉपिक जसंही होईल तसं आपण त्याच्यावरचा प्रश्नांचा आढावा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन एक्झिक्युशन करायला सुरुवात करू, जे इमिडिएटली त्याच्यावरची एक कृती म्हणून आपल्याला इम्पॉर्टंट पाहणं गरजेचं आहे. बघूयात काय काय आहे. आता मुद्रा व पैसा आहे. आता या दोन टॉपिक नंतर लगेचच पुस्तकामध्ये मुद्रा व पैसा असा टॉपिक नाही आहे. हा टॉपिक कुठे येतो? आरबीआय, बँका, पैसा या ठिकाणी येताना दिसतो. आणि इथं मात्र सिलेबस मध्ये काय दिलं? डायरेक्ट पैसा दिलेला आहे. पण जर प्रश्न बघितला आयोगाचे तर असंच आहे, सिलेबस प्रमाणे इमिडिएटली खाल्ल्या टॉपिकवर प्रश्नही आहेत. तर मग पुस्तकानुसार न जाता आपण जर सिलेबस नुसार गेलो तर आपल्याला या टॉपिकला पाहायला मजा येईल आहे. आणि कॉन्फिडन्स काय येईल? सिलेबस प्रमाणे एक एक घटक कसा कव्हर होतोय त्याच्यावरची एक स्ट्रॅटेजी, त्याच्याबद्दलचे एक बेंचमार्क ही पाहायला मिळतो, जे होणं आवश्यक आहे. पैशाची कार्य. आता तुमच्यापैकी कोणी टेस्टला होतं का आज सॅटर्डेला? येस येस, आता येस तुम्ही दिलेला आहे. पैशाच्या कार्यावर मी प्रश्न टाकला होता आहे. पैशाच्या कार्यावर हे नेहमीच विचारला आयोगाने प्रश्न आहे. म्हणजे नेहमी अगदी आतापर्यंत 2-3 वेळा प्रश्न विचारले, पैशाची कार्य कोणते कोणते असतात. आधारभूत पैसा, उच्च पैसा, उच्च शक्ती पैसा, चलन संख्यामान सिद्धांत, आधारभूत आणि उच्च शक्ती पैसा, M1, M2, M3, M4, L1, L2, L3, हे याच्या रिलेटेड प्रश्न तुम्हाला कुठे ना कुठे प्री किंवा मेन्सला अल्टरनेटिव्ह आलेला दिसेल आहे. हा तो घटक आहे ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. चलन संख्यामान सिद्धांत. चलन संख्यामान सिद्धांत म्हणजे पैशाचा सिद्धांत आहे. आणि पैशाचा सिद्धांत इथं कुणाचा आहे? तरी लक्षात ठेवा, फिशरचा सिद्धांत आहे. आयर्विन फिशर. मॉनेटरी थेरी मांडलेली आहे. पैशाचा संख्यात्मक सिद्धांत आहे. आणि हा मेन्सला खूप वेळा विचारलेला आहे. त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे MV=PT आहे. आता हे आयोगाने ऑलरेडी सिलेबस मध्ये दिलंय, तरी सुद्धा सैद्धांतिक पातळीवर थेअरीच्या दृष्टिकोनातून अनेक वेळा अनेक जण याचा अभ्यास करत नाहीत किंवा त्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्याच्याबद्दलचे पार्टही कव्हर केले जात नाहीत. पण ते करायला पाहिजे, हा या ठिकाणचा माझा मूलभूत उद्देश आहे. मुद्रा गुणांक काय आहे? मुद्रा गुणांक म्हणजे या माध्यमातून पुन्हा पैशाबद्दलच्या थेअरीचा एक पार्ट आहे, म्हणजे ज्याला आपण गुणांक असं म्हणतो. भाववाढीचे मौद्रिक आणि मौद्रिकेतर घटक काय आहेत? आणि हा प्रश्न म्हणजे या टॉपिकवर बघितलं तर पैशाच्या कार्यावर एक प्रश्न आहे, आधारभूत उच्च शक्ती पैसा याच्यावर एक प्रश्न आहे, 2, आणि भाववाढ. पुरवठ्याच्या आधारावर, भाववाढ मागणीच्या आधारावर झालेल्या दोन्ही अँगलला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून भाववाढीचं मौद्रिक आणि मौद्रिकेतर घटक आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये विशेष काय? सिद्धांत भाववाढीची कारणे कोणती आहेत, त्याच्यामध्ये मौद्रिक कारण, राजकोषीय कारण, थेट उपाययोजना. आता मौद्रिक कारण म्हणजे मॉनेटरी लेवलवरती. मॉनेटरी लेवल म्हणजे M1, M2, M3, M4 वाढला घटला काय आहे? म्हणजेच काय? बाजारात स्वस्त पैसा आला, व्याजदर कमी झाले, पैशाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवला, म्हणून मग तेव्हा झालेले ते मौद्रिक परिणाम आहेत. आणि राजकोषीय म्हणजे काय? जसं आता बजेट आलेल्या सरकारचं, तर मग सरकारच्या बजेटद्वारे जर आपण मॅक्झिमम सूट दिली असेल, अनुदान दिलं असेल, मदत दिली असेल, सहाय्य दिले असेल, कर्जमाफी दिली असेल, भरपूर अशा योजना आल्या असतील ज्या योजनाद्वारे लोकांच्या हातात खेळता पैसा वाढला असेल आणि याला जबाबदार सरकार असेल तर आपण त्याला राजकोषीय म्हणतो. आणि बाकी काही थेट उपाय आहेत ज्यामुळे लोकांच्या हातात पैसा वाढतो, परिणाम भाववाढ व्हायला लागते. ह्या 3 अँगलनं त्याच्याबद्दलचा पाठ पाहावा लागतो. मौद्रिक, राजकोषीय आणि थेट उपाययोजना या पद्धतीने आपण त्या तिन्ही घटकाकडे विचार करायला लागतो. तेव्हा त्याचे बारीक सारीक घटकही विचारात घ्यायला लागतात. एवढा पाठ एखाद्या चॅप्टरच्या अंतर्गत कुठेतरी सगळ्या सब पॉइंट सहित पूर्ण झालाय असं खूप रेअर टाइमला होत आहे. आणि आपल्या नोट्समध्ये, आपल्या पॉइंटमध्ये ह्या हेडलाईन सहित खाल्ले पॉइंट त्याच्यामध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. किमान 1-2 तरी पेज या प्रत्येक पॉइंटवर असले पाहिजे. हा एक पेज, हा एक आहे, त्याच्या रिलेटेड 1-2 पानं, तर आपला हा अर्धा पानांचा सेट बनतो, त्याच्यामध्ये टॉपिक कंप्लीट कव्हर होतो. तेव्हा खऱ्या अर्थानं आपण योग्य प्रिपेअर करतोय किंवा प्रिपरेशन कंप्लीट झालंय असं म्हणायला वाव राहतो. अन्यथा शॉर्टकटचे खूप मार्ग आहेत. चलन म्हणजे काय, पैसा म्हणजे काय ते सांगा, पैशाची कार्य सांगा, आणि तर मग आरबीआय शिकवा.
चलन पैसा आरबीआय टॉपिक संपून जातो. पण तिथं राहून जातं काय, अशा गोष्टी आहेत. सिद्धांत राहून जातात, भाववाढीची कारणामागे येणार हे सगळे घटक असतात, ते राहून जातात, त्याच्याकडे इग्नोर केला जातो. आता इथं कोणता टॉपिक कव्हर होतो पुस्तकाच्या भाषेत, चलन पैसा. त्याला इथं मुद्रा पैसा बोललेला आहे. इथं पण कोणते कोणते टॉपिक पाहिले आपण, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या आणि विकासाचा निर्देशांक, असे 5 पॉईंट पाहिले. आणि हा चलन पैसा 6 टॉपिक आहेत. आता 6 टॉपिक नंतर पुढचा टॉपिक तुम्हाला दिसेल पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त विषयकचा टॉपिक आहे. पब्लिक फायनान्स मध्ये काय काय येतं पहा. बाजार अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक वित्ताची, त्याला आय व्यय म्हणलेला आहे. आय व्यय म्हणजे जमा खर्च, आय म्हणजे इन्कम, व्यय म्हणजे खर्च आहे. याच्याबद्दलची भूमिका किंवा घटक आहे. या रिलेटेड काय होतंय, कशा पद्धतीने व्यवहार होत आहेत ते आपल्याला विचारात घ्यावा लागतो आहे. मग अनेक वेळेला पब्लिक फायनान्स म्हणलं की विचार करतात लोक जण, बरेच जण अभ्यास करतात तो असा की बजेट आहे. पब्लिक फायनान्स म्हणजे अजून काही नसून बजेटचा टॉपिक आहे. बजेट बद्दलचा घटक सरळ सरळ अभ्यासाला सुरुवात होतो. अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी, अर्थसंकल्पाची सुरुवात आणि कुठून काय झालेलं आहे. आणि 2022च्या पेपरला, मेन्सला, राज्यसेवेच्या ह्याच्यावर प्रश्न आहे, बाजार आधारित अर्थव्यवस्थेचे परिणाम विचारलेले आहेत सरळ सरळ. आणि त्याच्या खाली 4 थेरीजच्या रिलेटेड प्रश्न आहेत. मग काय होतं, एवढा अवघड प्रश्न कुठून येत आहेत, ह्याचा सोर्स काय आहे, अशा आपण परेशानीमध्ये असतो. रिअलमध्ये त्याच्यामध्ये हे सगळे फॅक्ट आहेत, त्याच्यावर आधारित हा प्रश्न आपल्याला कव्हर करायला लागतो किंवा त्या पद्धतीने त्याच्याबद्दलचा विचार करणं आवश्यक आहे. बाजार अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक वित्ताची भूमिका काय, आयव्यय इत्यादी. बाजार अपयश, विकास अनुकूल. बाजार अपयश याच्यावर आणि विकास अनुकूलता याच्यावर 2 डिवाइड करून आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. विकास अनुकूलता, डेव्हलपमेंटच्या रिलेटेडची अनुकूलता कशी काय येते. बाजार अर्थव्यवस्थेचा अर्थच काय आहे, ओपन इकॉनॉमी, खुली अर्थव्यवस्था आहे. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये पब्लिक फायनान्सचा इम्पॉर्टन्स काय आहे. जेव्हा इकॉनॉमी ओपन असते तेव्हा तिथं गव्हर्नमेंटची भूमिका काय असते. सार्वजनिक वित्ताची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका. मग सरकारची भूमिका नेमकी कशी असते, जेव्हा अर्थव्यवस्था खुली असते. मग आता इंडियन इकॉनॉमी बऱ्यापैकी खुली होत गेलेली आहे आणि अशा खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका कमी होत असते फायनान्स बाबत. कारण सरकार स्वतः काम न करता खाजगी गुंतवणूकदार, खाजगी व्यापारी, परकीय गुंतवणूकदार यांच्याद्वारे ते काम करत असते. याचं महत्व वाढतं आणि त्याचे परिणाम काय असतात हे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, एवढं पण बेसिक पाहू नका की आयोगाचे प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आहेत. आणि एवढं पण अवघड आहे असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका की आयोगाचे प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आहेत. आपला मेन ऑब्जेक्टिव्ह आहे आयोगाचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. तर त्याच्या रिलेटेड कन्सेप्ट, टर्मिनॉलॉजी, कंटेंट कव्हर करावा लागतो. काही गोष्टी अवघड असतात पण ते करणं आवश्यक असतं. आपल्या लेवलवरती सगळ्या गोष्टी पाहणं चुकीचं आहे, कारण शेवटी आपली लेवलही वाढवणं आवश्यक आहे. अदरवाईज बेसिक मध्ये आपण एवढं लटकून जातो की आपल्या अभ्यासाचा खूप मोठा पार्ट मिसिंग आउट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष, पब्लिक इन्व्हेस्टमेंट पॉलिसीचे जे कंडिशन्स आहेत, आता परकीय गुंतवणूक होत चाललेली आहे आपल्या देशात, तर त्या गुंतवणुकीचे निकष काय आणि कसे आहेत याच्याबद्दलचा पार्ट आहे. गुणवस्तू व सार्वजनिक वस्तू. गुणवस्तू म्हणजे ते प्रत्येक गोष्ट जी गुंतवणूक केली जाणार आहे त्याच्याबद्दलचे घटक. आणि सार्वजनिक वस्तू, सरकारच्या सार्वजनिक कार्याच्या बाबतीतचे पार्ट. सार्वजनिक प्राप्ती म्हणजे सरकारी पातळीवरचे इन्कम, महसुलाचे स्रोत, करभार, कराघात, कराचा परिणाम. हा आता खाली कराचाही टॉपिक इन्क्लूड आहे याच्यामध्येच. सार्वजनिक खर्चाचे प्रकार, बजेट डेफिसिट, अर्थसंकल्पीय तूट, राजकोषीय तुटीच्या संकल्पना, तुटीचे नियंत्रण, सार्वजनिक कर्ज, कार्य आधारित आणि शून्य आधारित. आणि आता जेव्हा प्रश्न तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल शून्य आधारित वर प्रश्न आहे खूप वेळा, सार्वजनिक कर्जावर ऑलवेजच प्रश्न आहे, जो सरकार वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज काढत असते. बहुपक्षीय कर्ज, द्विपक्षीय कर्ज याच्या रिलेटेड ह्याच्यावर एक प्रश्न आहे. आणि तूट, ह्या सगळ्या ज्या तुटीच्या संकल्पना आहेत
या सगळ्या तुटीच्या संकल्पनावर एकत्रितपणे किमान एक तरी प्रश्न आहे. सार्वजनिक खर्च आणि कर्ज म्हणजे काय, हा पूर्ण टॉपिक सार्वजनिक वित्त प्लस कर याच्या रिलेटेड आहे. इथेपर्यंत किती चॅप्टर झाले? पहिल्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यानंतरच्या टॉपिक मध्ये आपल्याला दारिद्र्य बेरोजगारी हे 3, आर्थिक विकासाचे निर्देशांक 4, लोकसंख्या 5, हे 5 टॉपिक होते पहिल्या 2 सेक्शन मध्ये. आणि त्यानंतर तिसऱ्या सेक्शन मध्ये चलन पैसा पाहिला आपण. 6 टॉपिक झाले. आणि इथे सार्वजनिक वित्त व कर आहे, 8 टॉपिक झालेले आहेत. इथेपर्यंत 8 टॉपिक आहेत. आता पहा, ह्याच्यामध्ये तर टॉपिकच्या सिलेबसचा अगदी महापूरच आहे. पण आयोगाने कसा पूर्ण गेम प्लॅन केलाय हे तुम्हाला दाखवणे हा त्याचा उद्देश आहे. कारण दिसताना काय वाटतं, पहिले 5च तर चॅप्टर आहेत, पण ह्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक सिलेबस त्यांनी गुंतवून टाकलाय. हे आता तुम्हाला दिसलंय. इथपर्यंतच 8 टॉपिक दिसत आहेत. आणि 8 टॉपिक मध्ये कोणत्या पुस्तकामध्ये 100-150 पानापेक्षा जास्त पानांचं सेक्शन असतो. आणि इथे बघताना काय दिसतंय, 4च टॉपिक झाले सिलेबस नुसार आहे. आणि सिलेबस नुसार असे 18 टॉपिक आहेत. त्यातले मी फक्त 5च दाखवतोय, बाकी पुढे मी चर्चा करतोय. पण तुम्हाला सांगायचंय की या पद्धतीने त्याच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आता पहा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. पहिली गोष्ट, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणलं की काय काय येतं? आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणलं की पहिला येतो आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, जे आयोगाने विचारलंय. ॲडम स्मिथचा, रिकार्डोचा. हा फ्रिक्वेंटली अल्टरनेटिव्ह आयोगाने प्रश्न विचारलेचा आहे. आणि हेबलरचा सिद्धांत 2017-18 नंतर खूप वेळा विचारलेला आहे. हेबलरचा सिद्धांत आहे. हे सिद्धांत जे आहेत ते फक्त मेन्सला येतात असं नाही. आयोगाने 21 पासूनच्या सगळ्या प्री मध्ये दाखवलंय की ह्या सिद्धांतावर आधारित आपल्याला अभ्यास करावा लागेल आहे. म्हणून तेही महत्वाचं आहे. वृद्धीचे इंजिन. आता एक तर झालं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सिद्धांत येतील 1, त्यानंतर आयात निर्यात 2, 3 आयात निर्यात विषयकचं धोरण ज्याला आपण पंचवार्षिक परकीय व्यापार धोरण म्हणतो 3, त्यानंतर परकीय गुंतवणूक FDI FII, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारामधील वाटा सहभाग 4. हे सगळे पॉइंट एवढ्यामध्ये येतात. आणि ते सगळं एक चॅप्टरचा पार्ट आहे. एक सेक्शन एक चॅप्टर आहे, स्वतःमध्ये आहे. बघूयात. वृद्धीचं इंजिन म्हणजे काय? ग्रोथ इंजिन आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत स्पष्ट नमूद आहे. तरी लोक सिद्धांताचा अभ्यास करत नाहीत. या पुस्तकामध्ये अनेक वेळा सिद्धांतच नाहीत. अभिजात आणि आधुनिक सिद्धांत ना सिलेबस कोणी बघितलाय, ना कोण्या पुस्तकात ते दिलेलं आहे, ना आपण कुठे वाचतो. आणि आपण पुन्हा टीका करायला लागतो की पहा आयोग कुठले कुठले काय काय सिद्धांत विचारायला लागलेला आहे, सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे आपण कधीच पाहिलेलं नाही आहे. म्हणून आयोग कम्प्लीट ट्रॅकवर आहे, आपण ट्रॅकवर नाही आहे. हे 3 प्रकारचे सिद्धांत आहेत. एक आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत, आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 2 प्रकारचे सिद्धांत आहेत, अभिजात आणि आधुनिक. म्हणून हे 3 पाहावे लागतील. वृद्धीतील परकीय भांडवल, तंत्रज्ञानाची भूमिका, बहुराष्ट्रीय कंपन्या इत्यादी बद्दलचा पाठ हा या ठिकाणी विशेषत्वाने इम्पॉर्टंट आहे. आंतरराष्ट्रीय वित्त पोषण संस्था म्हणजे फायनान्स सपोर्ट करणाऱ्या संस्था आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF आहे. जागतिक बँक वर्ल्ड बँक आहे. आंतरराष्ट्रीय विकास संस्था म्हणजे डेव्हलपमेंटच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. आंतरराष्ट्रीय विकास संस्थांमध्ये काय येईल मग? या अंतर्गत आपल्याला AIIB सुद्धा पाहावे लागेल. विकास करणाऱ्या संस्था युरोपियन युनियन आहे, आफ्रिकन युनियन आहे, सार्क आहे, इफ्सा इंडिया ब्राझील साऊथ आफ्रिका आहे, ब्रिक्स ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका आहे. आणि असं नाही की आयोगाने प्रश्न विचारला नाही, ब्रिक्स मीटिंग बद्दल आयोगाने प्रीला प्रश्न विचारलेला आहे. तसंच आशियान +6 हा प्रश्न आयोगाने प्रीला विचारलेला आहे. अशा 10 आर्थिक संघटना आहेत ज्या आपल्याला या ठिकाणी पाहाव्या लागणार आहेत. आणि इतर संस्था किती दिलेत पहा. त्यानंतर आशियाई विकास बँक म्हणजे ADB आहे, क्षेत्रीय व्यापार करार सार्क आहे, झोनल जे अग्रीमेंट आहेत विकासाविषयकचे ते आहेत, आशियान आहे, जागतिक व्यापार संघटना WTO आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूक व्यापार विषयक बौद्धिक संपदा म्हणजे IPR कायदा आहे,
इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे, त्यानंतर आहे व्यापार विषयकचे घटक. मग इतर डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघायला सहजपणे दिसेल अशा किती संस्था आहेत? 1 IMF, 2 वर्ल्ड बँक, विकास विषयक संस्था 3, ADB 4, क्षेत्रीय व्यापार सार्क 5, 6 आसियान, WTO 7 आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यापार गुंतवणूक विषयकचे संपदा घटक 8. हे स्पष्ट समोर दिसतात 8 संस्था. अशा एकूण जवळपास 12 संस्था आहेत. जसं की G20 इथे नमूद नाही आहे, पण G20 वर प्रश्न विचारून झालेला आहे, हे बघावं लागेल. इफ्सा, ब्रिक्स हे आयोगाने विचारून झालेलं आहे, पण आपण इथे सिलेबस मध्ये दिसत नाही आहे. अशा 12 संस्था आहेत. ते आपल्याला अभ्यासक्रमानुसार ते सगळं करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे किंवा त्याच्यावर खास भर द्यावा लागेल आहे. याप्रमाणे ह्या संस्था आता बघितलं काय काय समजलं इथपर्यंत? सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत. एक टॉपिक. दुसरा टॉपिक आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. त्याच्यामध्ये काय काय पाहिलं? आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आयात निर्यात, व्यवहारतोल, व्यापारतोल, परकीय गुंतवणूक, पंचवार्षिक परकीय व्यापार धोरण म्हणजे सगळा सिलेबस आहे पुन्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा, आणि त्याचे सिद्धांत आहेत. आणि हे परकीय भांडवल म्हणजे काय? FDI FII आहे. इमॅजिन करून चला, अख्ख्या आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था टाकून दिलं इथं त्यांनी आहे. मग इथं आपण ऑलरेडी 8 टॉपिक पाहिले होते. आता 8 टॉपिक बघितले आणि त्याच्याशिवाय इथले जर मोजले पुस्तकानुसार, तर पुस्तकानुसार आहे आंतरराष्ट्रीय परकीय व्यापार धोरण, व्यापार व्यवहारतोल 2, परकीय गुंतवणूक 3, आंतरराष्ट्रीय संस्था 4, हे इथले 8 आणि इथले 4 12 आहेत. माझ्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे? WTOचा टॉपिक, IMFचा टॉपिक, वर्ल्ड बँकचा टॉपिक, एक एक टॉपिक टाकलेला आहे. तसं मोजलं तर अजून ते खूप जास्त वाढलेलं आहे. खरं तर पुस्तकामध्ये 2-2, 3-3, 4-4 पानामध्येच IMF, वर्ल्ड बँक, WTO दिलेला आहे. आणि आतापर्यंतच्या मेन्सचा विचार करा तुम्ही, हा जो सिलेबस आहे इथून हा व्यापार संघटनापासून ह्या शेवटच्या 2 लाईन वरतीच किमान 3-4 प्रश्न आहेत मेन्सला. किमान 3-4. गॅट करार, WTO करारातील घटक, IPR कायदा, त्याच्या रिलेटेडचे इश्यूज, याच्यावर 3-4 प्रश्न मेन्सला नेहमी आहेत. म्हणजे जर आयोग इथपर्यंत एवढ्या लेवलला पोहोचतोय तर आपण तसा विचार का करत नाही, याचा मोठा समस्यात्मक भाग आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. इथपर्यंतच आपले 12 टॉपिक सिलेबस मधले दिसतात, सॉरी पुस्तकातले दिसतात. आणि सिलेबस नुसार बघितलं तर काय आहे? 5 टॉपिक कव्हर केलेले आहेत. पण ह्या 5 टॉपिक मध्ये प्रीचा ऑलमोस्ट 7-8 क्वेश्चनचा पार्ट कव्हर होतो. आणि मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपला तेवढ्या लेवलवरती त्याचा विचार करावा लागतो. सांगायचा उद्देश आहे, मला एवढ्या एक एक पॉइंटवर आधारित माझ्याकडे कंटेंट आलं पाहिजे, माझा अभ्यास झाला पाहिजे, आणि मी तसा विचार करणं आवश्यक आहे. हा इथला मेजॉरिटी इम्पॉर्टंट पार्ट आहे. मी फक्त सिलेबस पाहतो म्हणजे सिलेबस वाचून पुढे जातो, मला असं नाही चालत. कारण मला त्याच्या रिलेटेड माझ्याकडे 2 पानामध्ये काहीतरी कंटेंट पाहिजे, माझं प्रिपरेशन तसं व्हायला पाहिजे, तर मी खऱ्या अर्थानं माझं मेन ऑब्जेक्टिव्ह लेवलवरती काही प्रिपेअर करतोय असं मनाला अर्थ राहतो. आता अजून सगळं सिलेबस आता इथे मी फक्त डिटेलमध्ये अनालाइज करत नाही आहे, तर बाकी आणखी काही गोष्टी आपल्याला बऱ्याच बोलायच्या आहेत. त्याच्यासाठी आता फक्त तुम्हाला मी पहिला जो स्टार्ट करणार सिलेबस त्याच्याबद्दलचं इलॅबोरेशन दिलेलं आहे. ही सगळी कॉपी तुमच्या सगळ्यांकडे आहे. हे जसे आपले टॉपिक येतील त्या टॉपिकवरती आपण बारीक एक एक घटक अनालाइज करतच पुढे जाणार आहोत. आता फक्त हेडलाईन बघत जाऊयात पुढच्या टॉपिक बद्दल, म्हणजे तुम्हाला बाकी काही गोष्टी मला सांगायच्या अभ्यासाबद्दल ते पुढे चर्चा करायला वेळ मिळाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलचा आढावा काय आहे? भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हानं जे अनेक वेळा आपल्या पुस्तकांमध्ये पहिल्या चॅप्टरवर टाकलेले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हानं काय आहेत? की अधिकतम लोकसंख्या, निसर्गावर आधारित शेती, दारिद्र्याचं प्रमाण अधिकतम, गरिबीचं प्रमाण जास्तीत जास्त, प्रादेशिक असमतोल आहे, शहरी ग्रामीण असा असमतोल मोठ्या प्रमाणात आहे. ही सगळी समस्या आपल्या देशात आहे. आता अजून समस्या काय वाढत चालल्यात? आंतरराष्ट्रीय अशांतता, शेजारी राष्ट्राकडून संकट, युद्धग्रस्त परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, हे आता रिसेंट आव्हानं आहेत. आणि हे आव्हानं समोर ठेवून पुढचे टॉपिक येतील. दारिद्र्य, बेरोजगारी, प्रादेशिक असमतोल. हा आता पाठ काय झाला? पण वरच्या टॉपिकची ओव्हरलॅप झाला. वरती पण दारिद्र्य होतं, इथं पण आहे. वरती पण बेरोजगारी होती, इथं पण आहे. मग जो कॉमन आहे तो बाजूला सारला जाईल, रिपीट येईल आहे. तसंच इथं पुन्हा आहे नियोजन, नियोजनाचे प्रकार, नियोजन आयोग, नीती आयोग इत्यादी काय घटक आहेत.
आता इथं पण 2 टॉपिक आले, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हानं आणि नियोजन, हे 2 टॉपिक झाले. आणि आता खाली हा पूर्णपणे एलपीजीचा टॉपिक आहे, त्याच्यावर अनेक वेळा खूप कमी वाचलं जातंय आणि प्रीला शॉर्टकट मारला जातो एलपीजी वरती. स्पष्ट आयोगाने दिलेला आहे एलपीजी धोरणाचा पार्ट आपल्या अभ्यासक्रमाचा. जागतिकीकरण, अर्थव्याप्ती मर्यादा, विशेष शब्द काय टाकलाय पहा, केंद्र आणि राज्य पातळीवर आर्थिक सुधारणा. सेंट्रल स्टेट लेवलवरती या इकॉनॉमिकल रिफॉर्म्सच्या रिलेटेड काय काय केलं जातंय, कशा पद्धतीने अभ्यास केला जातो, याचा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. हे पॉइंट नंबर 2 मधला 1 पॉइंट आहे. आता आहे शेती. हा शेती टॉपिक जसाच तसं लक्षात ठेवा, प्रीला आहे. कृषी एवढा शब्द टाकलाय, मग ते बोलले नाहीत कृषीमध्ये काय करायचंय. पण अनेक जण म्हणतात की नाही कृषी फक्त मेन्सला आहे, प्रीला का करायचा असतो का. तर तुम्हाला प्रीला काय काय आलेलं आहे आणि येतंय ते इथे मी अगोदर दाखवतो तुम्हाला आहे. प्रीच्या रिलेटेड कृषी मधला घटक कोणता आहे. हा पहिला पाठ, कृषी हरित क्रांती, तंत्रज्ञान विषयक बदल, कृषी विपणन, अग्रिकल्चर मार्केट, त्याच्यामध्ये एपीएमसी ज्याला आपण कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हणतो तो. नाबार्डवर प्रश्न आहे. कृषी किंमत निर्धारण ज्याला आपण एमएसपी म्हणतो, याच्या रिलेटेडचा ऑलवेज प्रीला प्रश्न आहे. मग याच्या सहित आहे पुढे बाकीच्या आणखी किमती बऱ्याच आहेत. स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट, किमतीबद्दलचा त्यांचा संचच घटक, त्यानंतर किंमत, शेतमालाबद्दलचे जे काही विषय आहेत त्याच्यावर आधारित अजून बऱ्याच गोष्टी आहेत. जसं की एफआरपी म्हणजे उसाला दिली जाणारी जी किंमत आहे त्याला आपण एफआरपी म्हणतो, शेतीला दिली जाणार त्याला एमएसपी म्हणतो. त्यानंतर फळबाग योजनाबद्दलचा पार्ट आहे, ह्या किमतीबद्दलच्या गोष्टी आहेत. तसंच प्रचलन किंमत आहे, तसंच बाजार किंमत योजना आहे. ह्या सगळ्या गोष्टी जवळपास 6 संकल्पनांचा पार्ट आहे जो या ठिकाणी येईल आहे आणि तो पाहणं आवश्यक आहे. मत्स्य उत्पादन, कुक्कुटपालन आणि वनीकरण याच्या रिलेटेड एखादा प्रश्न दिसतोय आपल्याला. त्यानंतर कृषी अनुदान, आधार किंमत ज्याला आपण आता बोललो, एमएसपी, मिनिमम सपोर्ट प्राइस, संस्थात्मक उपाययोजना, सार्वजनिक वितरण व्यवस्था, पीडीएस, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम याच्यावर प्रश्न आहे. कृषी विपणनाबद्दलचा प्रश्न आहे आणि हल्ली गॅट करारा रिलेटेड एखादा प्रश्न येतोय आणि कृषीच्या पायाभूत सुविधांचा विकास. याच्यामध्ये वरचा जो कोर पार्ट आहे हा सोडला थोडासा, कृषी, पारंपरिक शेती, कंत्राटी शेती, जमीन सुधारणा विषयक कायदे, हा थोडाफार सोडला तर बाकी सगळा कोर मायक्रो इकॉनॉमीचा पार्ट आहे. त्याच्यावर आधारित कृषी रिलेटेड प्रश्न प्रीमध्ये आहेत. मग आता सोडायसारखं काय माझ्याकडे आहे, ऑलमोस्ट एवढ्या टॉपिकवर कुठं ना कुठे एखादा प्रश्न आपल्याला आलेला पाहायला मिळतो, तर आपल्याकडे सोडण्याचा ऑप्शन नाही. हा कृषीचा पार्ट. त्यानंतर सहकार, हा सहकार प्रीमध्ये नाही आहे, पण प्रीमध्ये नसला तरी आयोगाने विचारलेला आहे महाराष्ट्रातील सहकार समस्या आणि जागतिक सहकाराबद्दलचा घटक आणि सहकारी बँका, डीसीसी बँका, राज्य सहकारी बँका, प्राथमिक कृषी सहकारी बँका याच्या रिलेटेड एखादा प्रश्न आलेला आहे. तो बँकांच्या टॉपिक रिलेटेड विचारलाय पण तो सहकारामध्ये येतो, म्हणून मग ऑप्शनला टाकण्याचा ऑप्शन इथेही नाही. पण जर सिलेबस मध्ये बघितलं प्रीला तर एवढा सहकार एकच घटक नाही, बाकी मात्र करावा लागतोय, हे इथं आपल्याला पाहायला मिळेल आहे. बाकी सिलेबस पाहावा लागेल असाच. हा टॉपिक आता पुन्हा रिपिटेशन आहे. मौद्रिक मुद्रा पैसा आपण वरती पाहिला. भारतातील वित्त मुद्रा विषयक आरबीआय इथं आहे. मुद्रा पत धोरण, संक्रमण यंत्रणा, भारतातील भाववाढ लक्ष, बँकिंग, वित्त संस्था, नाणे बाजार, नंतरच्या घडामोडी, भांडवल बाजार, नाणे बाजार, भांडवल बाजार, मुद्रा विषयकचा घटक आणि आरबीआय. म्हणजे इथं पुन्हा 4 टॉपिक आहेत. काय काय, मुद्रा वित्तीय क्षेत्र 1, आरबीआय 2, चलन पैसा जो आपण वरती पाहिला तो, आणि त्यानंतर भाववाढ किंवा चलनवाढ आणि भाववाढ. मग याच्यातला आपण वरती काय पाहिला, फक्त चलन पैसा रिलेटेड टॉपिक, बाकी मात्र सगळे 3 नवीन आहेत. आणि ऑलवेज प्रश्न कदावर आहे आरबीआय वर, जो प्रीला पण आहे. बँकिंग एवढंच टाकलं तरी सिलेबस. मग बँकिंग मध्ये काय येईल, बँकिंग मध्ये येईल मुद्रा वित्त, बँकिंग मध्ये येईल आरबीआय,
बँकिंगमध्ये येईल आपल्याला चलन पैसा, भाववाढ, चलनवाढ हे त्याच्यामध्ये पाहावं लागेल. मग त्यामध्ये फक्त डिफरंट काय असतो, वित्त आणि भांडवल बाजार हा जो शेवटचा पॉइंट आहे हा बँकिंग मध्ये येणार नाही, भांडवल बाजारामध्ये येईल. भांडवल बाजारामध्ये आपण भांडवला रिलेटेडच्या गोष्टी पाहतो आणि पैसा चलनमध्ये किंवा मुद्रामध्ये आपण बँकिंग, आरबीआय, बँकिंग क्षेत्र, चलन, पैसा या रिलेटेडच्या टॉपिकचा आढावा घेतो. हा पॉइंट पूर्णपणे आपल्याला इथं एक टॉपिक फक्त सोडला मुद्रा तर सगळ्यांना नवीन असला दिसेल आणि जो प्रीला जसाच तसा आहे, बँकिंग नावाने आहे. आता इथं पुन्हा रिपीट आहे टॉपिक. वरती जो सार्वजनिक वित्त पाहिला, महसूल, सार्वजनिक खर्च, महसुलाचे खर्च सुधारणा, सार्वजनिक खर्च सुधारणा, याच्यामध्ये आपल्याला काय पाहावं लागेल, जसं की FRBM ऍक्ट आहे, खर्च सुधारणा करण्याबद्दलचा पार्ट कसा येईल, टॅक्सेस बद्दलचा पार्ट, करचा टॉपिक आहे, कराचा टॉपिक आहे, तूट, घटक, भार इत्यादी, ऋणभाराची समस्या म्हणजे कर्ज का वाढत चाललं ते समस्या, भारतातील वित्तीय सुधारणा. म्हणजे इथे पुन्हा काय आहे, पब्लिक फायनान्स आणि टॅक्स हे दोन टॉपिक आहेत जे वरती पण सेम होते. इथे फक्त काही ऍडिशनल पॉइंट आहेत. ह्या दोन टॉपिकला एकत्रपणे आपल्याला इलॅबोरेट करणं आणि त्याच्यावर आधारित प्रश्नांचा आढावा पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर आता हा टॉपिक नवीन सुरू झाला, उद्योग सेवा. प्रीला उद्योग आहे, उद्योग पाहताना सेवा पाहाव्याच लागतात. सिलेबस आहे मेन्सचा पण प्रीला सगळं आहे. आता उद्योग सेवामध्ये काय काय दिलेलं आहे, उद्योग, आर्थिक विकास, सामाजिक विकासातील उद्योगाची भूमिका, महाराष्ट्राच्या बाबतीत विशेष लक्ष द्यायचंय. हे सूक्ष्म, लहान, मध्यम अजून काही नसून MSME आहे. त्याच्यावर एक प्रश्न नेहमी येतो, SEZ, SPV, आजारी उद्योग, औद्योगिक विकास धोरण, 91 पूर्वीचं नंतरचं धोरण, भारतातील सेवा क्षेत्र आणि सामाजिक सुधारणा म्हणजेच उद्योग व सेवा या टॉपिक रिलेटेडचे हे घटक आहेत. आता अजून याच्यामध्ये काय येईल, हे आहे पायाभूत सुविधांचा विकास. आपल्या पहिल्या पेजवरच्या सेकंड टॉपिक मध्ये काय होतं, प्रतिविकास. प्रतिविकास मध्ये होता पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधा तिथं छोटासा एकच पॉइंट दिला होता, इथं मात्र त्यांनी त्याला पूर्ण इलॅबोरेट केलेला आहे. आणि आयोग हमखास पायाभूत सुविधावरती एक नाही, दोन नाही, 3 प्रश्नांपर्यंत पोहोचलाय जे आर्थिक विकासाच्या रिलेटेडच्या टॉपिकचा संदर्भ आहे. आणि कोणते कोणते आहेत, पायाभूत सुविधांमध्ये ऊर्जा रिलेटेड एक प्रश्न आहे, पायाभूत सुविधांची वृद्धी याच्या रिलेटेड आपल्याला रस्ते बंदराबद्दल प्रश्न पाहायला मिळतो. रस्ते, कोणते नवीन प्रकल्प, कोणते राष्ट्रीय महामार्ग याच्या रिलेटेड, आणि त्यासोबत आहे बंदर, जे पोर्ट, एअरपोर्ट रिलेटेड जे प्रश्न आहेत त्यांच्यावर एखादा प्रश्न दिसेल. दळणवळण याच्यामध्ये जनरली आत्ता नवीन टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यावर खास भर द्यावा लागेल असे घटक पाहायला मिळतील. रेडिओ, दूरचित्रवाणी, इंटरनेट जाळं हे आता जुना पार्ट आहे पण CVT सिलेबसला आहे. आता करंट मध्ये याच्या रिलेटेड काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी कनेक्ट करून पाहावे लागतील. आणि पायाभूत सुविधांच्या संदर्भातल्या समस्या काय काय आहेत, पायाभूत सुविधांसाठी वित्त पुरवठा, पैशाची गरज आहे ती कमी असलेली दिसते, आव्हाना धोरण, सार्वजनिक खाजगी क्षेत्र भागीदारी ज्याला आपण PPP मॉडेल म्हणतो, याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतं. PPP मॉडेलवरती तुम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या बेसिसवर कसं गुंतवणूक, कसं खर्च करता यावर आधारित प्रश्नांचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे खाजगी भागीदारकाच्या माध्यमातून गुंतवणूक करून काही विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्याचा पार्ट अंमलात आणायचा असतो तो इथं अभ्यास करावा लागतो. इथं ह्याच्यामध्येच लागते FDI, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी. खाजगीकरण करतोय आपण, पायाभूत सुविधा, केंद्र सरकारची, राज्य सरकारची विशेष उद्देश काय आहेत पायाभूत सुविधांच्या विकासाच्या साठी, हा पार्ट तिथं पाहावा लागेल. आणि गृहनिर्माण, परवडणारी घरं, झोपडपट्टी, पुनर्वसन इत्यादी म्हणजेच अजून काय नसून गृहनिर्माण आहे. मग इंदिरा आवास योजना, आता प्रधानमंत्री आवास योजना, हे जे पार्ट आहेत ते या टॉपिकच्या रिलेटेड आपल्याला पाहावे लागतील. हा सेम टॉपिक आहे जो पहिला चॅप्टर मध्ये पाहिला होता आहे, म्हणजे फर्स्ट पेज वरती व्यापार रचना, परकीय व्यापार धोरण, विदेश भांडवलाचा व्यापार रचना भाग, जे मी मगाशी बोललो की आपल्या फॉरेन कॅपिटलचं, इन्व्हेस्टमेंटचं, बिझनेसचं कसं धोरण आहे ते त्या पार्टचा इथे एक्सटेन्शन
भाग आहे, म्हणजे एक्स्ट्रा चॅप्टरचा एक पार्ट त्याच्यामध्ये पाहावा लागतो. व्यापार, व्यापार वृद्धी, बहुराष्ट्रीय कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या, विनिमय दर. आता इथं विनिमय दराचा टॉपिक आला. विनिमय दर म्हणजे एक्सचेंज रेट झाला. फक्त एक्सचेंज रेट नाही, यासोबत बाकी पण गोष्टी येतात, जसं की रुपयाचं अवमूल्यन, रुपयाचं परिवर्तनीय, एक्सचेंज रेट, विनिमय दर, व्यवहार तोल, व्यापार तोल, आयात निर्यात, परकीय व्यापार धोरण, 1991 पूर्वीचं धोरण, 91 नंतरचं धोरण. हा सगळा सिलेबस कोणता आहे यामध्ये. एवढं इथं इलॅबोरेट केलं नाही, पण या टॉपिकचा अर्थ तोच निघतो. आणि या रिलेटेड आपल्याला ह्याच्यावर काही पॉइंट, सिलेबस, प्रश्न सॉल्व करणं आणि त्याच्यावर तयारी करणं हा इथला महत्वाचा उद्देश आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, कृषी उद्योग, महाराष्ट्र सरकारची कृषी उद्योग सेवा क्षेत्राची धोरणं, महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन, उर्वरित भारताच्या तुलनेत महाराष्ट्र, म्हणजे इथं फोकस महाराष्ट्र आहे. इकॉनॉमी पण महाराष्ट्राची, जे सेपरेट महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दलचा पार्ट इथं आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यानंतर पाहायचंय कृषी, कृषी अर्थशास्त्र, ज्यात आपण मगाशी पाहिलो कृषी बद्दलचे सगळे अगदी इथं थेरॉटिकल पार्ट आहे. वरती मायक्रो इकॉनॉमी, मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे कृषीचं. इथं मात्र जे संकल्पनात्मक पार्ट आहे, जमीन, जमीन सुधारणा, जमिनीचं महत्व, पाणी देण्याची पद्धत, सिंचन विषयक व्यवस्था, कृषी घटक यांच्या रिलेटेडचा पार्ट आहे. आणि त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात सुद्धा संबंध असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे ग्रामीण कर्जबाजाराची समस्या आणि कृषी. आज ग्रामीण भागातील वित्त पोषणाची समस्या आहे. कर्जबाजार, कृषी या रिलेटेडचे जे समस्या आहेत. आज शेतीमध्ये आज काम करणारे वेगवेगळ्या योजना, धोरणं, नाबार्ड, ग्रामीण बँका, RRBs या सगळ्यांचा कनेक्टेड पार्ट आपल्याला कृषी आणि ग्रामीण विकासाच्या रिलेटेड पाहणं आवश्यक आहे. तेव्हा याच्यातले बारीक सारीक घटक आपल्याला अधिक समजायला लागतील आहे. आणि त्यानंतर लास्ट 2 टॉपिक आहेत राज्यसेवेच्या सिलेबस प्रमाणे, ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारला दिसतंय. हा कृषी तिसऱ्यांदा आलेला आहे. आतापर्यंत 2 ठिकाणी आपण कृषी पाहिलंय, हा 3rd टाइम आहे. आणि इथं कम्प्लीट कोर टॉपिक आहे आणि हा जसाच तसा प्रिला आहे, ए टू झेड प्रिला आहे. कृषी मूल्य, कृषी उत्पादनावर परिणाम करणारे घटक म्हणजे आता बाजारातील उत्पादन, किमती, परकीय गुंतवणूक, परकीय आयात, कृषी विषयकची, हे सगळे सिलेबसचे पॉइंट इथं आपल्याला पाहावे लागतात. आयोगाने विचारलंय प्रिला म्हणून सांगतोय. आधारभूत किंमत म्हणजे MSP आलं. कृषी मूल्य आयोग म्हणजे आज भारतामध्ये किमान आधारभूत किंमत ठरवण्यामध्ये ज्या आयोगाची भूमिका असते ते कृषी मूल्य आयोग आहे, त्यांचा पार्ट आहे. कृषी माल खरेदी विक्री साठवणूक याबद्दलच्या संस्था, नाफेड, NCDCचं महत्व, कृषी विपणन म्हणजे ऍग्रिकल्चर मार्केट आहे. बाजार आणि बाजाराची रचना, बाजार एकत्रीकरण काय आहे, बाजार कृषी विपणनामध्ये जोखीमचे प्रकार, रिस्क कशी आहे काय, आणि APMC नाफाड याबद्दलचा पाठ. APMC वर प्रश्न ऑलवेज आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, नाफेड जी संस्था राष्ट्रीय पातळीवर काम करते, फळ आणि फळाविषयकचं विशेष, आणि त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर व्यापार निर्यात करण्याबद्दल खास भूमिका बजावण्याच्या दृष्टिकोनातून नाफेडचे इम्पॉर्टन्स आहे. अन्न व पोषण आहार याच्यावर आयोगाचा प्रश्न कुठे आहे जास्तीत जास्त, तर हा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम योजनेवरती, रेशन दुकानाच्या माध्यमातून जे आपण अन्नधान्याची योजना राबवतो त्याच्याबद्दलचा घटक आहे. अन्न सुरक्षा, अन्न साठवणूक प्रश्न, वितरणाची प्रश्नचिन्हता, आयात निर्यातीवर प्रश्न आहे आयोगाचा. विशेष शासकीय योजना धोरणं जी आहेत या अन्नविषयकच्या त्याच्यावर आयोगाचा प्रश्न आहे. हरित क्रांती याच्यावर रिलेटेड प्रश्न आहे. आणि अन्न सुरक्षा कायदा 2013 ह्याच्यावर आधारित प्रश्न आयोगाचे पाहायला मिळतात. आणि ह्याचा कंप्लीट सिलेबसचा शॉर्टकट पार्ट आयोगाने कुठे दिलाय तर तुम्हाला या सिलेबसमध्ये पाहायला मिळेल. पेज 1च आहे, पण तुम्ही स्वतः पहा. कंबाईन प्रीला मी काय करू आणि मी कंबाईन प्री मेन्स करताना राज्यसेवा करू की नको करू ह्याचा हा सिलेबस आहे. हा कंबाईन मुख्य परीक्षेच्या सिलेबसचा पार्ट आहे. आणि कंबाईन मुख्य परीक्षेच्या सिलेबसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं अर्थव्यवस्थेचा अभ्यासक्रम जो दिलेला आहे तो अर्थव्यवस्था व नियोजन टाकलाय. इथंही अर्थव्यवस्था व नियोजन आहे, जसं राज्यसेवेच्या सिलेबसचे हेडलाईन आहे. विकास विकसक अर्थशास्त्र सेम हेडलाईन आहे राज्यसेवेच्या सिलेबसचं.
आणि तिथे अर्थशास्त्र शब्द टाकलेला आहे, इथे अर्थशास्त्र शब्द टाकलेला आहे. राज्यसभेच्या सिलेबसचं जे हेडलाईन आहे मेन सेम कंबाईनच्या सिलेबसचं हेडलाईन आहे. आता पहा कंबाईन मेन्सचा सिलेबस आणि सेम आहे असाच कंबाईन प्रीचा सिलेबस. म्हणून कंबाईन प्री करा की मेन्स करा, राज्यसेवेचा सिलेबस प्रमाणे कसा अभ्यास करावा लागतो, राज्यसेवेच्या लेवलचा कंटेंट कसा कव्हर करावा लागतो, हा त्याचा पार्ट आहे. पहिला पार्ट समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, तिकडे हे सेम हेडलाईन आहे. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हेच हेडलाईन आहे. पहिला पॉइंट वृद्धी विकास 2 नंबर हाच पॉइंट होता. 3 नंबरला सार्वजनिक वित्त होतं, तिथं मुद्रा पैसा होता, इथं फक्त सार्वजनिक वित्त टाकलंय. चौथा तिथं पण आंतरराष्ट्रीय व्यापार होता, आंतरराष्ट्रीय भांडवल होता, सेम पॉइंट. आणि तिथं जो मिसिंग केलाय मुद्रा पैसा तो पॉइंट इथं टाकलाय. मुद्रा मौद्रिक वित्तीय क्षेत्र म्हणजे तिथं जे पहिल्या पेजवरचा सिलेबस होता राज्यसभेचा तसा हेडलाईन घेतलाय, काहीच मिसिंग आउट न होऊ देता. आता खाली पहा भारतीय अर्थव्यवस्था, याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हानं आर्थिक सुधारणा सेम तिथं सुद्धा नेक्स्ट पेजवरती हाच हेडलाईन होता. आव्हानं त्याच्या खाली आर्थिक सुधारणा घटक होता. भारतीय शेती व ग्रामीण विकास इथं एकाच लाईन मध्ये टाकलंय, तिथं भारतीय शेती 2 पॉइंट मध्ये टाकलंय, ग्रामीण विकासात 3रा पॉइंट आहे. आणि टोटल 3 ठिकाणी शेती आहे, इथे एकाच ठिकाणी शेती टाकलंय, पण तसंच तसं पूर्ण शेती कव्हर केलेलं आहे. सहकार इमॅजिन करून चला, सहकाराचा किती मोठा टॉपिक टाकलाय, त्याचा हेडलाईन उचललाय, बाकी काहीच प्लस मायनस न ठेवता. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, सार्वजनिक वित्त इथं पण आहे, इथं पण आहे, कारण तिकडे राज्यसेवेला आहे. सार्वजनिक वित्त अगोदर पण आहे, नंतर पण आहे, सेम इथं पण कॉपी केलंय. तिकडे पण मौद्रिक आणि वित्त धोरण 2 ठिकाणी टाकलंय, इथं पण 2 ठिकाणी टाकलंय. म्हणजे जसं तिथं 2 ठिकाणी आहे पार्ट 1 पार्ट 2 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र नावाखाली, तसं इथं सुद्धा सूक्ष्म आणि स्थूलच्या खाली दोन्ही पॉइंट कव्हर केलेले आहेत. उद्योग सेवा हेडलाईन आहे तिकडं, इथेही घेतलंय. पायाभूत सुविधांचा विकास तिकडे हेडलाईन आहे, इथेही घेतलंय. आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल तिकडेही 2 ठिकाणी आहे, इथेही 2 ठिकाणी आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिकडे पण आहे, इकडे पण आहे. आता तुम्ही ह्या सिलेबसला बघितल्यानंतर तुम्ही अजून एकदा पुन्हा एक बार रिवाइज करून पहा. राज्यसेवेच्या सिलेबस मध्ये आहे, परंतु कंबाईनच्या सिलेबसला नाही, असा एकही पॉइंट दिसणार नाही आहे, एकही नाही. फक्त काय केलंय, इथं हेडलाईन टाकलं, तिकडले हल्ला कंटेंट कव्हर केलेला आहे. पण आपण तरी म्हणतो कंबाईनसाठी एवढं करावं लागत नाही, कंबाईनसाठी एवढंच पुरेसं आहे. कसं मी राज्यसेवा करत नाही, मी कंबाईनच करतो. काय कंबाईन करतो, राज्यसेवेला सिलेबस जे टाकलाय तीच कंबाईनला टाकलंय. फरक काय आहे, इथून पुढे राज्यसेवेला वेळ कमी आहे, कंबाईनला जास्त आहे. अहो जास्त आहे म्हणजे किती आहे, 28 एप्रिलला परीक्षा संपली की मे 1च महिन्यामध्ये आहे, जून मध्ये काही होत नाही आहे. मग 1च महिना हातात आहे, तर त्या महिन्यासाठी मी माझे शॉर्टकट कशाला मारतोय. कारण राज्यसभेचा जसाच तसा टपलेला आहे कंबाईन वरती, आणि तो जर कंबाईन काढणार असेल तर मी कंबाईनच्या नावाखाली किती स्वतःला कुठेतरी बॉक्स मध्ये ठेवलंय, शॉर्टकट मारतोय, याचा अंदाज येतोय. पण आपण तयारी करताना कॉम्प्रेहेन्सिव्ह करत नाही. प्रामुख्याने 1-2 विषयाबद्दल म्हणजे इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स यासारख्या विषयावर आपण कंबाईन पुरतं करतो, कंबाईन साठीच करतो असं विचार करतो. नाही सर कसं ते 22 व्हिडिओ मध्ये व्हायला पाहिजे, 20-25 लेक्चर मध्ये झालं तर बेटर होईल आहे. एखाद्या महिन्यात होते का, एखाद्या महिन्यात रिवाइज केलं तर चालेल का, रिव्हिजन आहे का. कसं 1-2 आठवड्यामध्ये रिव्हिजन जर झालं तर कॉन्फिडन्स येईल असं वाटतंय. अहो कॉन्फिडन्स जर प्रॉपर पूर्ण अभ्यास केला तर येत नाही, तर शॉर्टकट केल्यावर कसं येईल आहे. आणि आता जो आपण प्रीला वेळ देतोय, लक्षात ठेवा राज्यसेवेच्या तुलनेत सर्वात कमी महत्वाचा वेळ असतो मेन्सच्या तुलनेत. म्हणजे आता जे 3 महिन्यात तुम्ही लेक्चर ऐकत आहात, हा जो लेक्चरसाठी वेळ देणार आहात, हा वेळ राज्यसेवा मेन्सला जो वेळ असतो त्याच्या तुलनेत नगण्य महत्वाचा असतो. कारण मेन्सचा वेळ जो आहे तो वेळ 110 मार्कांसाठीचा आहे, आणि ते मार्क मेरिटसाठी काउंटेबल आहेत. मूल्यमापन होतं मेन्ससाठी, प्रीच्या मार्काचं मूल्यमापन होत नाही, मेरिटसाठी ते मार्क नाहीत. प्री एक्झाम ही फक्त क्वालिफाईड आहे,
आणि त्याला लोक 80% वेळ देतात, आणि मेन्स ही 80% व्हॅल्युएबल आहे रिझल्टसाठी, आणि त्याला लोक 20% वेळ देतात. त्यामुळे हा झाला तर फक्त प्री पास होतो, अन्यथा तेही होत नाही, आणि मेन्स मधून बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. म्हणजे मेन्स पास व्हायचा प्रश्नच येत नाही, कारण मेन्सची तेवढ्या लेवलची तयारी झालीच नाही आहे. मग मी आता काय करतोय, तर मी माझ्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी अशा पद्धतीने तयार करतोय की जिथं माझं काही करून प्री निघालं पाहिजे असा विचार करतो, पण प्रीचं इम्पॉर्टन्स जे आहे ते फक्त 5% आहे, आणि मेन्सचं जे इम्पॉर्टन्स आहे ते माझं इम्पॉर्टन्स 80% आहे. आणि जर माझ्या परीक्षेला इंटरव्ह्यू असेल तर माझ्या परीक्षेच्या इंटरव्ह्यूचं व्हॅल्यू 15% आहे, कारण 15% हे आणि हे 80% मेरिटसाठी विचारात घेतले जात असतात. आणि मेरिटसाठी ज्या मार्कांचं वेटेज आहे, ह्या तयारीला मी फक्त 20% वेळ देतोय, आणि याला मी 80% वेळ देतोय आहे. ज्याचं मोल हे बेमोल आहे त्याला अनमोल वेळ दिलेला आहे, आणि जे अनमोल आहे त्याला बेमोल वेळ दिलेला आहे. हे अनमोल आहे कारण हे 95% आहे, आणि त्याला वेळ आपण किती देतोय, 20% देतोय. कधी देतो ते पण प्रीच्या रिझल्ट नंतर. जर मी पास झालो तर प्रीच्या रिझल्ट नंतर मी वेळ देतो, तो वेळ आहे 20%चा आहे. आणि जो गेल्या 2-4 महिन्यापासून आता पुढच्या 2-4 महिन्यात मी वेळ देतोय फक्त प्रीला. कसं आहे, माझी प्री निघाली पाहिजे आहे, माझी प्री निघाली पाहिजे. मग मी शॉर्टकट करतो, शॉर्ट नोट्स वाचतो, 10-20 दिवसात काही करायचा प्रयत्न करतो, आणि सगळा वेळ 2-4 महिन्याचा घालवतो. तो एकूण 80% वेळ चालला आहे. आणि कशासाठी, 5% परीक्षेच्या वेटेजसाठी आहे. म्हणून आत्ता अभ्यास करताना माझी थेरी काय असली पाहिजे, माझी थेरी असली पाहिजे मेन्स कम इंटरव्ह्यू याप्रमाणे 80% माझं प्रिपरेशन झालं पाहिजे. माझ्या अभ्यासाचा वेळ 80% इकडे गेला पाहिजे, आणि यामधून एवढी बेस्ट तयारी झाली पाहिजे मेन्सची की त्याच्यामध्ये मला प्रीच्या तयारीसाठी 20% सेपरेट थिंकिंग अप्रोच 20% ठेवायचा आहे. कारण इथे फक्त अप्रोच बदलायचा प्रीचा, कंटेंट मेन्सचाच आहे, कंटेंट मेन्स लेवलचाच प्रिपेअर करायचा आहे. तर आपण खऱ्या अर्थाने विन विन सिच्युएशन मध्ये जातो. सक्सेसफुल लेवलवरती आपण त्या माध्यमातून त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन पाहत असतो. पण काय होतं, अनेक वेळेला आपल्या अभ्यासाचा दृष्टिकोन हा अल्पावधीत अल्पसंतुष्टी पद्धतीचं जे सापडेल, ज्या पद्धतीने घ्यायचंय तेवढं घेण्याचा आपण विचार करतो. आणि म्हणून एवढंच लक्षात ठेवायचंय, कंबाईन आणि राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये कुठलाही फरक नाही. अप्रोच मध्ये फरक आहे, क्वेश्चन विचारण्याच्या अप्रोच मध्ये किमान फरक आहे, कंटेंट मध्ये 20% डीप मध्ये जाऊन करावं लागेल, राज्यसेवेसाठी आहे. पण मग आता 80% पळालोच आहे तर 20% करायला काय प्रॉब्लेम आहे. अपॉर्च्युनिटी कमी करू नका, अपॉर्च्युनिटी वाढवा सक्सेससाठी. कारण शेवटी 3 महिने जर मी इकॉनॉमी, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी वाचणार आहे, अजून पुन्हा 1 महिना वाचून मी जर कंबाईन घेणारच असू तर राज्यसभा मी का लाईटली घेऊ. तयारीच कशी करा, 28 एप्रिलला कंबाईन आहे असं समजून करा आहे, जी आपल्याला 16 जूनची कंबाईन द्यायची आहे. त्या परीक्षेचा दृष्टिकोन अशा पद्धतीने प्रिपेअर करा की 28 एप्रिललाच माझं जे टार्गेट आहे ते 16 जूनचं माझं पूर्ण झालं पाहिजे. हा माझा अप्रोच असला पाहिजे. आणि हे जर मी या पद्धतीने तयारी केली तर मला मेन्ससाठी वेगळा विषय विशेष करावं लागलं नाही पाहिजे. कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं विशेष, जीएसचा अभ्यासच एवढा कॉम्प्रेहेन्सिव्ह आणि एवढा परफेक्ट करून ठेवा जूनपर्यंत कंबाईन प्रीचे सगळे विषय एवढे बेस्ट करून ठेवा की कंबाईन प्री नंतर जीएस नाही, इंग्लिश मराठी करायची गरज पडली पाहिजे. मला प्री नंतर वाटलं पाहिजे जीएस आपण बघणारी नाही, कारण पुढचे 4-5 महिने बघणार आहोत. 5 महिने जर आपण जीएसचा अभ्यास करत असू तर पुढे 4 महिन्यामध्ये मेन्सचा अभ्यास कसा होईल, जीएस प्लस इंग्लिश मराठी. मग जर 5 महिन्यामध्ये आपण अभ्यास करतोय तर तेव्हा मी जीएस साठी एवढा जास्त वेळ दिलाय जो परीक्षेसाठी आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त आहे. मग मी काय विचार केला पाहिजे, हा जीएस एवढा मजबूत बनवेल की प्री नंतर मला जीएस बघायची गरज नाही पडली पाहिजे.
मला फक्त इंग्लिश मराठी करायची आवश्यकता भासली पाहिजे. म्हणून इंग्लिश मराठीला पुढे स्पेशल वेळ मिळेल आणि आता प्री चा टार्गेट ठेवून मेन्सचा, जीएसचा, इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमीचा अभ्यास एवढ्या हायेस्ट आणि डीप लेवलला करू की ज्याच्यामध्ये मेन्सचं जीएस काही करायची गरज पडली नाही पाहिजे. कारण हे लक्षात ठेवा, कंबाईन मेन्सला जेवढा वेळ आहे त्यापेक्षा जास्त वेळ कंबाईन प्रीला आहे. तर मग प्री पुरतं शॉर्ट टर्म टार्गेट ठेवून धावपळ करणं चुकीचं आहे. मग ह्याला बेस्ट ऍडव्हान्टेज काय आहे? कंबाईनचं टार्गेटच फिनिश करा 28 एप्रिलला सगळं जीएस, आणि तेही मेन्स लेवलचं डीप मधलं कॉम्प्रेहेन्सिव्ह प्रॉपर स्टडी करा 28 एप्रिल पर्यंत. आणि पुढच्या 45 डेज मध्ये 16 जून पर्यंत इकॉनॉमीचं, पॉलिटीचं, हिस्ट्री, जिओग्राफीचं रिवाइज करा जास्तीत जास्त, ज्यामध्ये आपल्याला आपल्या प्रिपरेशनचा पार्ट कंप्लीट पूर्णपणे त्या लेवलला त्या पद्धतीने करणं शक्य व्हावं किंवा करता यावं ज्या स्टेटस लेवलला त्याची आवश्यकता असेल आहे. आणि हे सगळं जे काही आहे आपण इथून पुढे आपल्या लेक्चरमध्ये दररोज पाहणार आहोत. कसं पाहणार आहोत? आता मी मगाशी बोललो त्याप्रमाणे पहिला पार्ट दररोज लेक्चर असणार आहे. जसं आपलं पॉलिटीचं असतं सेम 2 तास लेक्चर असणार आहे 11 ते 1. कोणाच्या बॅचेसचा काही टाइम इश्यू असेल 5-10 मिनिटं मागे पुढे तो ऍडजस्ट करा. म्हणजे कुणाचं 9 ते 11 लेक्चर आहे, इकडे 11 वाजता पोहोचायला अडचण आहे, तर 5-10 मिनिटं थोडंसं लेट पोहोचला तरी ते आपण 11:15 ते 1:15 पर्यंतचा मॅनेज घटक करू. दुसरी गोष्ट 1:45ला आपलं पॉलिटीचं लेक्चर आहे, त्यामुळे मग 1:45च्या बॅचसाठी योग्य टाइम मिळावा मध्ये बिटवीन गॅप, म्हणून 1ला आपण संपवतोय. 1 ते 1:45 असा 1 तासाचा गॅपही मिळतो, म्हणून हा टाइम ठेवलाय आपण 11 ते 1 हा 2 तास. बॅच ड्युरेशन किती आहे? 75 डेज. 75 डेज म्हणजे 150 तास. 150 तास हे म्हणजे आपला 2.5 मंथ आहे, 2.5 महिन्याचा ड्युरेशन कोर्स आहे, त्याच्यामध्ये आपला डेली लेक्चर असतो. त्यासोबत टार्गेट काय आपलं जे मगाशी बोललो आपण त्याप्रमाणे 155 क्वेश्चन्स आहेत. 155 क्वेश्चन प्री, मेन्स, कंबाईन, राज्यसेवा दोन्ही. हा सिलेबस होणार का, तो सिलेबस होणार का? तर सगळं होणार जेवढा आज दिलेला आहे किंवा तेवढं जे बोललेलं आहे. A to Z सिलेबसची कॉपी हातात दिली आहे, तर त्या सिलेबसच्या कॉपी प्रमाणे शेवटच्या दिवसापर्यंत प्रश्न विचारणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आपला सिलेबस होणंही गरजेचं आहे. हे या ठिकाणी विशेष इम्पॉर्टन्स आहे, हे विसरू नका आहे. त्यासोबत नोट्स इथून पुढे तुम्हाला कंप्लीट पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 अशा 3 पार्ट मध्ये नोट्स मिळतील. जेवढा आता मी सिलेबस सांगितला त्याच्या रिलेटेड प्रिंटेड नोट्सचा पार्ट आहे एक. नंतर इथं हँडरिटन नोट्स आहेत, हँडरिटन नोट्स आहेत. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट हाही पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 प्रमाणे असेल आहे. जे आता आपण पाहत आलोय आतापर्यंतच्या सगळ्या बॅचेस मध्ये तो घटक तसाच चालू असेल आहे. त्यानंतर येईल टेस्ट. टेस्ट या 50 क्वेश्चनच्या ज्या आहेत त्या 50 क्वेश्चनच्या 7 टेस्ट होतात आहे, 7 टेस्ट. आणि 100 क्वेश्चनच्या त्याच्यावर कॉम्प्रेहेन्सिव्ह आधारित 3 टेस्ट, अशा एकूण 10 टेस्ट आहेत. हे 10 टेस्ट. आणि त्याच्यासोबत आपण सेपरेट पाहणार आहोत पीवायक्यू सिरीज. त्याच्या पीवायक्यू सिरीजचा वेगळा नोट्सचा पार्ट असणार आहे, पीवायक्यू सिरीजचे वेगळे क्वेश्चन असणार आहेत आणि पीवायक्यू सिरीज रिलेटेड बाकीचा अदर पार्ट ही त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे, जो या ठिकाणच्या प्रिपरेशन साठीचा मोस्ट इम्पॉर्टंट घटक असणार आहे. या पद्धतीने इथं पीवायक्यू क्वेश्चन सिरीज मध्ये आपल्याला ऑलमोस्ट 1,500 क्वेश्चन पाहिजेत. हे 1,500 क्वेश्चन साठी मी वेगळा प्लॅन करतोय, वेगळा त्याचा टाइम टेबल बनवतोय आणि आपल्या 2 तासाच्या लेक्चर शिवाय त्याला स्पेशल सेक्शन प्लॅन पुढे एक्झिक्यूट करायचे. म्हणजे पीवायक्यूचे 1,500 क्वेश्चन्स आणि इथले जे काही क्वेश्चन्स आहेत
हे 7 पेपर आहेत, 350 क्वेश्चन, हे 300 क्वेश्चन, म्हणजे जवळपास 650-700 क्वेश्चन्स आहेत. हे 700 क्वेश्चन्स आणि ते 1500 म्हणजे 2200 क्वेश्चन्स. 2200 क्वेश्चन्सचा सराव आणि प्रिंटेड नोट्स, हँडरिटन नोट्स आणि 2.5 महिने, म्हणजे पॉलिटीची बॅच ॲव्हरेज आपले 3 महिने जाते आणि इकॉनॉमीची बॅच ॲव्हरेज 2.5 महिने. दोन्ही बॅचेस आत्ता जे सुरू झालेले आहेत, दुपारी 2 ते पावणे 4ची जी बॅच आहे राज्यघटना, ती बॅच आणि ही बॅच एकाच सेम टाइमला संपते, कारण ती आपण लेट सुरू केलेली आहे. आणि संध्याकाळी 6:30ची जी बॅच आहे त्याच्या टाइमच्या जस्ट एक 8-10 दिवस अगोदर किंवा त्या दरम्यान ही बॅच संपत येईल आहे. कारण पॉलिटीची संध्याकाळची बॅच सुद्धा ते आता सुरू होऊन आपल्या जवळपास 20 दिवसापेक्षा जास्त दिवसाचा कालावधी झालेला आहे. तर हा 15-20 दिवस पॉलिटीच्या पेक्षा कमी लागतो. म्हणजे दुपारच्या दोन्ही बॅचेस जे चालू आहे सध्या पॉलिटीच्या, त्या बॅच आणि ही बॅच सगळ्या एकाच सेम टाइमला संपत आलेला असेल. तेव्हा तुम्ही राज्यसेवा प्रिमेन्स, कंबाईन प्रिमेन्सचा सगळा सिलेबस कंप्लीट केलेला असेल. त्याच्यामध्ये हा सगळा जे सेम पॉलिसी, सेम प्लान प्रिपरेशन आपण वापरतो पॉलिटीमध्ये, तसाच तसा घटक हाही इकॉनॉमीमध्ये असलेला आहे. जे काही शिकवण्याची पद्धत आहे, नोट्स आहे, टेस्ट आहेत, डिस्कशन आहे, ड्युरेशन आहे, ए टू झेड सेम टू सेम पॉलिटी इकॉनॉमी इक्वल आणि सेम लेवलवरती असलेला आहे. आज फक्त आणि फक्त सिलेबस दिलेला आहे, त्या लेवलवरती आपलं प्रिपरेशन असेल. पुढे काय करायला पाहिजे, सिलेबसचा अनालिसिस, काय घटक असतो त्याच्यामध्ये, आपण काय वाचतो, काय करतो, हे तुम्हाला समजून सांगणे एवढाच पार्ट आजच्या लेक्चरमध्ये होता. इथून पुढे दररोज आपलं लेक्चर, सिलेबस, पॉइंट उद्यापासून सुरुवात होईल. उद्या इमिडिएटली टॉपिक सुरू होणार आहे आणि त्यासोबत ही बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही स्वरूपात आहे. म्हणजे ह्या दोन्ही माध्यमातून त्याच्याबद्दलचे घटक त्यामध्ये इन्क्लुडेड होणार आहेत आणि म्हणून इथून पुढे प्लस दोन्ही गोष्टी त्या माध्यमातून राहणार आहेत. म्हणून ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने त्याच्याबद्दलचा घटक आपण पुढे कंटिन्यू करायला सुरुवात करू. जे काही एखादं लेक्चर तुमचं कधी मिसिंग आउट असेल तर ते तुम्हाला ऑनलाईनही ऐकायला मिळणार आहे आणि ऑफलाईन तर आपला त्याच्याबद्दलचा पार्ट सुरू असणारच आहे. तर पेरा इन्स्टिट्यूट हा ॲप तुमच्यापैकी कुणाकडे डाउनलोड नसेल तर ते ॲप डाउनलोड करून ठेवा. पेरा इन्स्टिट्यूट पुणे करू नका, पेरा इन्स्टिट्यूट हाच ॲप डाउनलोड करा. त्याच्यावरती हा कोर्स डेली लेक्चर असणार आहे आणि आपला सिलेबस इथून पुढे आत्ता जे काही आपण बोललोय त्याप्रमाणे कंटिन्यू डेली चालू असणार आहे. तर त्याबद्दलही उद्यापासून सुरुवात करूयात. जे काही आपण पॉलिटीमध्ये करतो त्याचप्रमाणे इकॉनॉमी बद्दलचाही घटक चालू राहिला आहे. तर PYQ अनालिसिस सहित आपल्या पेपर आणि सिलेबस कंटेंट बद्दल उद्यापासून पुढे पाहायला सुरुवात करू. उद्या इमिडिएटली टॉपिक सुरू करतोय आणि टॉपिक जसं आपण आता आयोगाचा सिलेबस पाहिला त्याप्रमाणे स्टार्टिंग पासून एक एक पॉइंट वाईजच कंटिन्यू सिक्वेन्स वाईज घटक आपण घेणार आहोत. बेसिक जसं मी इकॉनॉमीमध्ये पॉलिटीमध्ये घेतो तसं इथं बेसिक सिलेबसच्या पॉइंट वाईज सुरू होतील आहे. उद्या जो पहिला पॉइंट आहे राष्ट्रपतीपणाचा, त्याच्या बेसिक पासूनचा घटक पुढे कंटिन्यू व्हायला लागेला आहे. तर ते उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. उद्यापासून कोणतंही लेक्चर मिसिंग आउट होऊ देऊ नका, कारण जसं मी पॉलिटीमध्ये बेसिक स्टार्टिंगला घेतो तसं इथं इकॉनॉमीचे बेसिक पार्ट इमिडिएटली स्टार्ट व्हायला लागतो. आणि आपण जसं पॉलिटीला नोट्स तयार केलेले होते तसं इथंही नोट्सची एखादी नोटबुक तयार करा, जेणेकरून पुन्हा वेगळं काही वाचायची गरज पडणार नाही. काय काय वाचायचं असतं, काय काय करायचं असतं तेही मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेल. काय काय सोर्सेस घ्यायचेत, कशापासून करायचंय तेही उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. पण आता इमिडिएटली उद्याला एक नोटबुक स्पायरलचा असावा, शक्यतो स्पायरलचं नोटबुक असावा आणि त्यासोबत काय ॲडिशनल कसं करायचंय आणि PYQचे सेट सुद्धा मी उद्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये घेऊन येईन. तेही त्याला कसं हँडल करायचंय तेही मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगेल. तर उद्यापासून आपण त्याची सुरुवात करूयात. आज फक्त सिलेबसचं इंट्रोडक्शन होतं. काय बघायला पाहिजे, सिलेबसचं काय इम्पॉर्टन्स आहे ह्याचं अनालिसिस करून देण्याच्या उद्देशानं मी तर प्री आणि मेन्सचा कंबाईन आणि राज्यसेवेचा सिलेबस फक्त सांगितलाय. आता उद्याला सिलेबस आणि PYQ या दोन्हीचं अनालिसिस कसं करायचं आणि अभ्यास कशी करायची त्याच्या थिअरी सहित आपल्या लेक्चरला उद्यापासून सुरुवात करूयात आहे. तर इथं आपण थांबूयात आहे. बाकी पाठ उद्या कंटिन्यू करू.